सर्वात जास्त कार्यकर्ते कोण घेऊन जात असतील तर ते फक्त मी घेऊन जात होतो. त्यावेळेस मी आमदार तिकीट मागितलं होतो. का हो तुम्हाला सच्चा कार्यकर्ता दिसत नाही? आम्ही खतरनाक दिसतो, आम्ही कट्टर कार्यकर्ते. आम्ही आमने सामने केला, याच वेळी आम्ही व्यक्तिविरोध म्हणून भाजपच्या विरोधात केला. आता तुला बच्चा आहे, बाबे तुझा बाप जिवंत आहे अजून. याला वाटलं हे अण्णा मलाच बोललाय कडू, तुलाच बोललो समज बाबा, आणि त्यांनीच भोगताय भाऊ 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 करून. महेश अण्णाला अनेक वेळा आम्ही भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर मालकामुळे दिलेलं होतं. म्हणजे भाजपचं पालकमंत्री बाहेरून आलेले पक्षातनं ते लोक, म्हणजे इथं असलेले काँग्रेस राष्ट्रवादीवाले खुश आहेत. हो हे बाबा आमच्या मालकाला पालकमंत्री कर. कुठला आणला हे काँग्रेसवादी, राष्ट्रवादीवादी, शिवसेनावादी, ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही. शाखा लेना जानता है, देना नहीं. नमस्कार, ब्रेन न्यूज चॅनलच्या पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज एक विशेष अतिथी, म्हणजे या अर्थी बोलतोय की सोलापूर शहराच्या राजकारणावर नेहमीच आपली पकड ठेवणारे आणि पाटीलकी नावाप्रमाणे सोलापूर शहराच्या राजकारणात, विशेष करून सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणात ज्यांनी आपला दबदबा निर्माण केला, असे आमचे सर्वांचे स्नेही सुरेश अण्णा पाटील हे आपल्या सोबत आज चर्चा करण्यासाठी आले. एक शब्द घेतो मी त्यांच्याकडून आणि त्यांनी दिला आहे. ह्या पॉडकास्ट मध्ये सोलापूर शहराच्या राजकारणावर, पडद्यामागच्या आणि आताच्या सध्या स्थितीच्या राजकारणावर आणि भविष्याच्या राजकारणावर ते नक्कीच आपल्या बरोबर दिलखुलासपणे चर्चा करतील. याशिवाय त्यांच्या आवडीनिवडीवर पण ते बोलतील आणि यानंतर जे काही बोलणार आहेत ते अण्णा त्या मतावर ठाम असतील असा विश्वास व्यक्त करतो. अण्णा, विशेष करून तुम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर आलात, त्याबद्दल धन्यवाद. अण्णा, तुमचा कौटुंबिक परिचय करून दिला तर बरं होईल. माझ्या सोलापूर शहरामध्ये ज्यावेळी आमचे आजी आजोबा हे रायचूर जिल्ह्यातले असल्यानं तिथं फार मोठ्या प्रमाणात काही इंडस्ट्रीज वगैरे व्यापारलय नसल्याने त्या ठिकाणी काम करण्यासाठी माझी फॅमिली, म्हणजे माझे आजी आजोबा गेल्या 100 वर्षापूर्वी त्यांनी इथं आले आणि आमचे आजोबा NG मिलमध्ये कामाला होते. आमची आजी ते कांडण तिखट मीठ कांडाचं मशीन, जे मिरचीचं मशीन आहे, त्या मशीनच्या ह्याच्यामध्ये कामाला होते. त्या ह्याच्यामध्ये उद्धार जीवन करत असताना त्यावेळी काय तर माझी आजी सांगत होती की आमचे सर्वांचे झोपड्या या घोंगडे वस्ती भागात, घोंगडे मालकाची जागा, त्या ह्याच्यामध्ये सर्व झोपड्या जळून खाक झाले. परंतु तिथल्या घोंगडे मालक आणि इतर काही मोठमोठे उद्योजक यांनी पुनर्वसन करून त्यांना घरं बांधून दिले. आमच्या आजीला मुलं आणि मुलगी झाल्यानंतर वडील आमचे मोठे होते. वडिलाला शिकवायचं आजीनं प्रयत्न केला. 10वी 12वी पर्यंत वडील शिकले. परंतु शिकत त्यांनी सायकल दुकान लावले. सायकल दुकान लावून अनेक उद्योगधंदा करत करत त्यांचं परिचय वाढत गेलं. त्यांनी त्यांच्या नावावर मनी लेंडिंग लायसन, त्यावेळी गोरगरिबांना मदत करण्यासाठी त्यांनी लायसन काढले होते. त्यामध्ये आमच्या वडिलांचे भागीदार माननीय उपमहापौर यल्लाप्पा जनोरे यांचे चिरंजीव कैलासवासी सिद्धराम जनोरे, त्यांचे जावई लक्ष्मणा येलदड्डी काका, आणि आमचे महानगरपालिकेचे आमच्या वडिलांचे मित्र परिवहन समितीमध्ये असलेले विठ्ठल केडीकर काका, हे सर्व मिळून 4 जण पार्टनरशिपमध्ये लहानसहान त्या ठिकाणी धंदा करत होते. त्यामधनं वडिलाचं थोडंफार हे झालं. पण आजी आणि आजोबा करत करत कोण नसल्यामुळं त्यांनी त्यावेळी शेतीवाडी घेतली. त्यावेळी वडिलांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचंही त्या ठिकाणी वाढ झालं. पुन्हा वडिलाचं लग्न झाल्यानंतर मी आणि आमचा मोठा भाऊ, आमची बहीण, असं आमच्या वडिलाला 3 लेकरं होते. त्यामध्ये वडिलांचं फार इच्छा होतं आम्ही 3घं शिकावं. परंतु आमचे मोठे बंधू चंद्रकांत पाटील याने शिकला, तो LLM झाला, LLB झाला. त्याला
वकिली करण्यापेक्षा आपण उद्योगधंदा केलं पाहिजे, शेती केलं पाहिजे, असं शेतीमध्ये तो इंटरेस्ट घेतला. शेती करत असताना त्याला काय नुकसान झाल्यामुळं तो ऑइल मिल लावला. ऑइल मिलच्या रूपानं त्यावेळी त्यांना परगोंडाप्पा हिप्परगे मामा यांनी मदत केलं, त्यांना शिकवलं. त्यांना अनेक त्यांचे मित्रमंडळी त्याला उद्योगधंद्यात लावले. मी मात्र काय शिकू शकलो नाही. मी 10वी शिकलो, तेही 10वी नापास झालो. त्यामुळं पुढं मला वडिलांनी बीफॉर्मशी शिकावं असं इच्छा होतं, परंतु मी शिकलो नाही. म्हणून मला वडिलांनी मेडिकलमध्ये बिनपगारी पूर्ण अधिकारी म्हणून त्यांच्या मित्राकडे कामाला लावले होते. कुठल्या दुकानात? साखरपेठमध्ये ते मेडिकल दुकान होतं. बर. त्याचं नाव मला आठवत नाही. लहानपणी मी काम केलेलं आहे. हो. बोळा मालकांचं ते मेडिकल होतं. 2 वर्ष 3 वर्ष त्या ठिकाणी काम केलो. मालक फार चांगले होते, पण मी थोडंफार गोळ्या औषधचे नाव ओळखत होतो. परंतु बीफॉर्म शिकलेला मुलगा आमच्या वडिलाला मेडिकल लावण्यासाठी दिसला नाही. त्यावेळी मी थोडे दिवस तिकडं, थोडे दिवस चादर कारखाना लावायचा म्हणून वडिलाशी तक्रार करून मी मोटरसायकल घेऊन त्यावेळी अनेक ठिकाणी मोटरसायकलवर फिरत होतो. मला एक हाऊस होतं, परंतु उद्योगधंदा करायचं काय मी शिकलेलं नाही. परंतु मी त्यावेळी माझी घरची परिस्थिती फार मोठी नव्हती, पण फार आलाक्याची बी नव्हती, बेताची होती. हो. मग 10वी मध्ये असताना कुठल्या शाळेमध्ये शिक्षण झालं? मी 10वी मध्ये असताना मी 1ली ते 7वी पर्यंत निर्मल विद्या मंदिर मध्ये होतो. ही कुठं आली शाळा? ते इथं आपल्या घोंगडे वस्तीतच आहे. बर. त्यामध्ये आमचे वड्डेपल्ली अक्का बी माझे क्लासमेट होते. त्यांची मोठी बहीण ते आमच्या भावाचे क्लासमेट होते. अनेक माझे गल्लीतले मुलं जे गंजळी, जाटगल, करली, डोळले ते माझे क्लासमेट होते. परंतु 7वी ते 10वी गेल्यानंतर तिथं माझा मित्र नरेंद्र सिंग गेदो, एक सरदारीचा मित्र होता. नारायण सगेल. 7वी ते 10वी नाही, कुठल्या शाळेत झाली? आसावा हायस्कूल मध्ये. आसावामध्ये झाली. मग त्या ठिकाणी आसावा हायस्कूल मध्ये गेल्यानंतर नरेंद्र सिंग गेदू, आनंद साळुंके, ते आमचं नारायण सगेल. गेदू सर म्हणजे दयानंद कॉलेजला त्यांचा भाऊ? म्हणजे ते रेक्टर होते, त्यांचे भाऊ? हो. ते तुमच्या वर्गामध्ये होते? ते माझ्या वर्गामध्ये होते. अरे वा वा. मग सामाजिक क्षेत्रामध्ये कसं काय तुमचा प्रवास, सुरुवात कशी झाली? नाही, सुरुवात अशी झाली की मी जेव्हा शाळा वगैरे सोडलो, इकडं तिकडं फिरालतो. वडिलांचं थोडं समाजकार्यात फार इंटरेस्ट होतं. त्यावेळी धनगर समाजाचे काही लोक वडिलांना भेटले की तुमच्या मुलाला आमच्याकडे द्या. मग मलाही थोडं समाजकार्याचं इंटरेस्ट होतं, राजकारण करावं असं माझ्या डोक्यात होतं. त्यावेळी मी पुण्याचे लोक राजमाता अहिल्यादेवी हितवर्धक संघटना म्हणून मड्डी वस्तीत आहे, त्या संघटनेचं सदस्य म्हणून काम केलो. त्या संघटनेमध्ये शिवराय अंडे आणि आलदर वकील, सिद्धराम देसाई हे सर्व त्या संघटनेमध्ये होते. त्यांनी मला त्या ठिकाणी सोलापूर शहराचं धनगर समाजाचा युवक अध्यक्ष केले. त्यावेळी आता मी धनगर समाजाची पुण्यतिथी त्यावेळी करत होतो. म्हणजे गेल्या मी 40-45 वर्षापूर्वी अहिल्यादेवीचं पुण्यतिथी करत होतो. अरे वा. मग त्यांनी ते सर्वजण मिळून मला बी वाटलं की आपण तिकडे जाऊन मड्डी वस्तीत धनगर समाजचं कार्य करतो, आपल्या बी गल्लीत आपण का तर समाज कार्य करावं. म्हणून मी गल्लीत समाज कार्य करत असताना त्या ठिकाणी अहिल्यादेवीचं एक म्हणजे आपल्या उद्यप्पा महाराजचं मठ होतं, त्या मठापाशी आम्ही बी पुण्यतिथी साजरा केला. पहिलं मंडळ स्थापन केलं तेव्हा कोण कोण होते सभासद? त्यावेळी बघा, बसवराज जाटगल, बंडप्पा डोळे, त्यावेळी आपले नरसप्पा मंदकल, नरसप्पा पुजारी, सिद्धराम डोळे, शरणप्पा डोळे, असं अनेक लोक होते. त्यावेळी ते पत्राशेड होतं. आता मी सांगून लय मोठेपणा, ते पत्राशेड पाडून आम्ही तिथं विटांगऱ्या वगैरे चढवून स्वतः आम्ही सर्व मिळून धनगर समाजचे आणि इतर समाजाचे लोक कार्य करून ते भिंत बांधला, वर पत्रे घातला, त्याला चढून तिथं समाजाचं बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना असं नाव त्या ठिकाणी लिहिलं गेलं. त्यामध्ये सर्व लोकांना वाटलं की सुरेश पाटील फक्त दिसायला म्हणजे श्रीमंत आहे, पण मनानं फार गरीब आहे, चांगलं काम करणारा पोरगा आहे. म्हणून मी सांगून आज, त्यावेळी मी कुठल्या पक्षात नव्हतो, परंतु मला काँग्रेसवाले त्यावेळी आपले वसंतदादा पाटलाचा मुलगा कैलासवासी आपलं
प्रकाश पाटील त्यांनी आपल्या सोलापुराचा दौरा होता. त्यांनी का मंत्री होते का आमदार होते मला माहित नाही त्यावेळी. परंतु त्यावेळी एक साईडला मी काँग्रेसचा युवक अध्यक्ष लावले ते बोर्ड, या साईडला मी शिवसेनेचा वार्ड अध्यक्ष म्हणून लावले ते, इकडे सर्व भाजपचे मुलं आमचे भाजपचा मी अध्यक्ष म्हणून लावले होते. मी कुठल्या पक्षाचं काय देणं घेणं नव्हतं, पण सर्वजण मिळून असं सर्वांना वाटत होतं की सुरेश पाटील आपल्याला इकडे यावं. पण नेतृत्व परंतु प्रभागामध्ये वार्डामध्ये नेतृत्व कोणाचं होतं त्यावेळेस? नगरसेवक कोण होते त्यावेळी? तात्यासाहेब गोंगडे आणि गोंगडे. बाळासाहेब गोंगडे होते. अरे बापरे. हा पण त्यावेळी वडल्याळ साहेबांना वाटलं त्यावेळी हा. की त्यांनी इकडं तिकडं लोक बोलवले, आपण सुरेश पाटीलला बोलून घ्यावं. सुरू त्यांनी त्यावेळी बोलवले. तुम्हाला बोलवून हो घेतलं? बोलवले. कुणाकरवी निरोप दिला त्यांनी? कोण आलो होतं बोलवायला? त्यावेळी बोलायला कोणाला मला आठवत नाही, उगा काय तर बंडल बरं, ठोकून बरं, त्या बरं. माणूस आहे का नाही कुणाला तो माहित नाही, हा पण त्यांनी बोलवले. त्यावेळी मी गेलो. मी त्याच वेळी वडल्याळ साहेबांनी एकदा दोनदा राजकारणात नका तर नगरसेवकाला पडले होते. मी 85ला त्यांच्या बरोबर काम करायला सुरुवात केलो. त्यावेळी लोक बी थोडं फार म्हणजे हिंदुत्ववादी त्यावेळी बी होतं, असं का आत्ताच होतं असं नाहीये. वडल्याळ साहेबा टायमाला बी होतं. वडल्याळ साहेबामुळं आम्ही बी सर्व कार्यकर्ते थोडं जातीवाद होता, त्यामुळं मी बी भाजपमध्येच जाणं पसंत जास्त केलो. मग भाजपमध्ये जाऊन तिथनं वडल्याळ साहेबाबरोबर मी त्या 1985 मध्ये वडल्याळ साहेबांनी त्यावेळी आमच्या भागात उभारले. त्यावेळी मी ते त्यांचं पोलिंग एजंट होतो. मग पोलिंग एजंट असताना त्यांनी मला काम करायचं बघितले. मग नंतर 5-6 वर्ष तेवढं थोडं त्यावेळी माझे मित्र बसवराज जाडगल, बंडप्पा डोळे, सुरेश झेंडेकर, बाबुराव जमादार हे त्यावेळेचे मित्र ते भाजपचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यावेळी त्यांनी मला घेऊनच काम करायचं, सोडायचं नाही म्हणून त्यांनी माझ्या मागं लागून मला भाजपमय करून टाकले होते. म्हणून मी 92 मध्ये जेव्हा बाळासाहेब गोंगडे 90 मध्ये होते तेव्हा 92 मध्ये आपलं वार्ड भाजपचं त्यावेळी नगरसेविका मुजगोंड अक्का, शकुंतला मुजगोंड अक्का, हिला आम्ही तर तिने राजकारणाचं काय संबंध नाही, काय नाही, देणं घेणं नाही. पण वडल्याळ साहेबांचं कार्य आणि आमचं युवा टीम, त्या वडल्याळ साहेबांनी आमच्या हातात, सर्वांच्या भारतीय जनता पार्टीच्या मुलांच्या हातात, माझ्या हातात म्हणजे सर्वांच्या हातात त्यांनी नेतृत्व दिलं. त्यावेळी अनेक लोक फुटले कशा आरती? त्यावेळी आमच्याकडे कसं आहे, त्यावेळी थोडं जसं हिंदुत्ववादी होतं तसं थोडं जातीवाद पण होतं. त्यावेळी असं काही लोक विचार केले की वो एकदा ज्यावेळेचे मुरब्बी पुढारी होते, इतर समाजाकडे नेतृत्व होतं, या धनगर समाजाकडे जर नेतृत्व गेलं तर आपलं काय खरं नाही, असं समजून ते काही लोक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फुटले. त्यांनी पाडायचा प्रयत्न केले. त्यावेळी माझ्याबरोबर थोडं मुस्लिम कार्यकर्त्याचे भांडण झाले. त्यावेळी भांडण होऊन आमचे वडील, आमचे जनुरे, हे खेडीकर, हे जे काय लोक होते पूर्वी बाळासाहेब गोंगडे आणि तात्यासाहेब गोंगडेचेच कार्यकर्ते, त्यांनी त्यावेळी मग 92 मध्ये मुजगोंड अक्का उभारल्यावर आम्ही फक्त माझं डोकं फुटलं होतं. मी असं डोकं हात लावून असं पाया पडणार, रडणार लोकाला. लढल्यावर मुजगोंड अक्का 57 मतांना आले. 57 मतांना आल्यावर मग मी 95ला आमच्या इथं डेंगू झालं. डेंगू, मलेरिया, कॉलरा, गॅस्ट्रो वगैरे रोग निर्माण झालं. त्यावेळी वडल्याळ साहेब आमचे आमदार होते. मग मी थोडं थांबवतो की ज्या वेळेस वडल्याळ साहेबांना आमदारकी जाहीर झाली त्यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यामध्ये जोश कसा होता? कारण नगरसेवकापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आणि सगळ्या घटनेमध्ये तुम्ही पण साक्षीदार, आणि वरिष्ठांनी सांगितलं की बाबा तुम्हाला आमदारकी बहाल केली आहे, काय जोश कसा होता? वडल्याळ साहेब असताना जोश जेवढं होतं, आता एवढं कार्यकर्ते वाढलेत तेवढा जोश नव्हता, तेवढा जोश त्यावेळी होता. ते जोशच वेगळं होतं. कट्टसा पैसा पिसा काय खाणं पिणं आता वेगळं आहे. तेव्हा हे नव्हतं खाणं पिणं. वडल्याळ साहेबांच्या इलेक्शन मध्ये महाजनांची सभा ठेवली होती बहुतेक. हो, महाजनाची सभेत असतो की मी होतोच, पण मी खाली बसलेला कार्यकर्ता, वरचा नेता नाही. महाजन टायमाला मुंडे साहेबाला खाली बसणारा कार्यकर्ता मी होतो. आम्ही कार्यकर्त्यांना त्यावेळी, मला तर वाटतंय त्या देवाला माहित आहे, सर्वात जास्त कार्यकर्ते कोण घेऊन जात असतील तर ते फक्त मी घेऊन जात होतो. माझ्या कार्यकर्ते त्यावेळी भरपूर होते.
त्यावेळी लोकांचं प्रेम माझ्यावर भरपूर होतं. लोक मरत होते आमच्यावर, आम्ही लोकांवर मरत होतो. त्यामुळं वल्ल्याळ साहेबांचं कार्य बघून आम्ही फार खुश होतो. खरं तर ते कार्यकर्ते सर्व माझ्या मनाचं नाही, वल्ल्याळ साहेबांचे आहेत. आमच्या वल्ल्याळ साहेबांनी केलेलं कार्यकर्ते. होता हो साहेब, असा काय करिश्मा होता वल्लाळ साहेबांमध्ये की कार्यकर्ता जोडला तर तो अगदी जीव ओतून काम करायचा त्यांच्या सोबत? कसं वल्ल्याळ साहेबांचं खरं तर ते देवी चमत्कार म्हणायला पाहिजे. मी किती तर वेळा वल्ल्याळ साहेबांवर तक्रार केलो. तुम्हाला सांगू नये आता कसं करतो तसं त्यावेळी मी करत होतो. का साहेब तुम्ही आम्हाला किंमत देत नाही, काय नाही. ते नवीन नवीन आता नाव सांगू नये बिचाऱ्याचं, मेहता, बॉबबाई मेहता सारख्यांना, यांना त्यांना उद्योगजनकांना तुम्ही किंमत देता, असं तसं. वल्ल्याळ साहेब काही नाराज होणार नाही. वल्ल्याळ साहेबांचं काम कसं, मी नाराज आहे, जगदीश पाटील नाराज आहे, किंवा अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. बघितलं की त्यावेळेचं नावकर त्यांची पीए होती, आता त्यांनी जज आहेत. हो नावकर, ते कुदळेचं भाऊ, हो ते मेले बिचारे. सतीश कुदळेचा भाऊ मधु कुदळे त्यावेळी पीए होतं वल्ल्याळ साहेबाचा. ते गायकवाड पुण्याचं आपलं काय जर नगरसेवक झाला, तो त्यांचा मल्लीनाथ गायकवाड, तो पीए होता. सर्व पीए आमच्या समोरचे. त्यावेळी आम्ही तक्रार केल्यावर वल्ल्याळ साहेबांनी सांगणार, अरे सुरेश पाटील दिसेना. वल्ल्याळ साहेबाला कार्यकर्त्यांचं पारक होतं. जेव्हा आमचं पात्रे साहेब दिसत नाही, म्हणजे आमचं पात्रे साहेब म्हणजे तुम्ही पत्रकाराच्या ह्याच्यामध्ये होता, आमचं पात्रे तुमच्या वार्डातला, ते पात्रे साहेब त्यांचं प्रकाश पात्रे, त्याने जर दिसला नाही, अरे ते सुरेश बघ रे ते प्रकाश पात्रे दिसेना, मग आम्ही धडपडत जाणार, पळत जाणार, त्यांना आणणार. का रे बाबा नाराज आहे का, साहेब नाराज आहे म्हणणार. तसं एकदा मला आणि जगदीश पाटलाला मी असंच नाराज असताना आम्हाला दौंडला घेऊन गेले. दौंडला घेऊन जाताना समजावून सांगितले, तिथं जाऊन आम्हाला जेवण पिवण देऊन येताना, झालं का तुमचं सर्व, अरे तुम्ही माझेच राहणार आहे का आमचे रे, ते व्यापारी असतात, येतेच जातेत, काय तर असतंय प्रॉब्लेम, आणि त्यामध्ये आम्हाला काम करावं लागतंय, असं तसं सांगून. मग जेव्हा पुन्हा इकडे आल्यानंतर आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये बसलो असं आम्ही, तर तिथं काय जर असेल बोलणं पिळणं, वल्ल्याळ साहेब आमच्या समोर बोलत नव्हते, आणि आम्हाला जावा रे असं कधी आयुष्यात म्हणलेले नाहीत. म्हणजे त्यांनी स्वतः रूम मध्ये जाऊन त्यांना तिकडे भेटणार. म्हणजे कार्यकर्ता आणि उद्योजक, कार्यकर्ता आणि उद्योग ह्याच्यामधला जो वेगळेपणा आहे तो जपला. आम्हाला आमच्या हॉलमध्ये ठेवणार, त्यांना त्या बेडरूम मध्ये घेऊन जाऊन बोलणार. असं वल्ल्याळ साहेबांचं कार्य असल्यामुळे वल्ल्याळ साहेबांनी सोलापूर शहरात नाही, पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी नाव कमवले. ह्या सगळ्या घडामोडी होत असताना जगदीश पाटील, सुरेश पाटील, बनशेट्टी हे कसे जोडले गेलेत तिथंच? वल्ल्याळ साहेबांचे कार्यकर्ते आम्ही तिघं, सर, त्या अविनाश पाटलाचा बाप महादेव पाटील, ते आमचं अप्पा चौगुले, दत्तात्रय गणपा आमच्यापेक्षा जुना माणूस होता, पांडुरंग दिड्डी काका, लय लोक वल्ल्याळ साहेबांचे भरपूर लोक होते. नावं सांगितलं बसायला तर शेकडो कार्यकर्ते वल्ल्याळ साहेबांचे आहेत. आमची दोस्ती ठराविक लोकांशी होतो, म्हणजे असं गणपा निंबर्गी सर, मी, श्रीशैल, तुमची चौकटच तयार झाली होती. झाली म्हणजे ते वल्ल्याळ साहेबांनी केलेलं आहे. नंतर चिट्टे साहेबाचं अनेक वेळा माझं वल्ल्याळ साहेबाचं वर्ण भांडण राहत होतं. चिट्टे साहेब मी खाली बसून बोलत होतो, साहेबाच्या घरचे कितीतरी वेळा म्हणत होते, बघा तुमचं पीए सुरेश पाटील बरोबर आपण बोलत नाही, त्यांनी घेऊन बसलाय. पण चिट्टे बी असं काय दोस्तीचा माणूस होता, त्याला बी नाव ठेवायची काय गरज नाही, दोस्ती. त्याने वल्ल्याळ साहेब त्याला विचारलं तर बी त्यांनी सांगणार, साहेब आपलं दोस्ती. वल्ल्याळ साहेब कधी असल्या गोष्टी विचारला जाणार नाही, विचारणार बी नाही. म्हणजे परिपक्व राजकारणाचा एक परिपक्व राजकारण वल्ल्याळ साहेबांकडनं शिकलं गेलं पाहिजे. आम्ही थोडंफार शिकलो सर्वजण. काय घेतलं वल्ल्याळ साहेबांकडून तुम्ही? वल्ल्याळ साहेबांकडनं काय घेतलं नाही असं नाही, सर्वच काही घेतलेलं आहे. त्यांचं ते गुरुवारेच आहेत आमचे. पण जे खरं तर सांगायचे म्हणजे वल्ल्याळ साहेबांमुळे आम्ही सुधारला. जे वाईट गोष्टी लहानपणी करत होतो, वल्ल्याळ साहेबांमुळे एक बी गोष्टी करू शकले नाही. म्हणजे आमच्या आई बापाची शपथ घेऊन सांगतो, वल्ल्याळ साहेबांमुळे मी फार सुधारलो. एक म्हणजे फार सुधारलो ह्या शब्दावरच बोलतो की पूर्वी कसं होतं आणि नंतर सुधारणा काय झाली. पूर्वी तर मी लय रॅश होतो, कडू होतो. ते सर्व गुण सांगायला बसलं तर लहानपणीच्या लोकांना माहित आहे. गल्लीमध्ये असलेल्या सगळ्या वादग्रस्त विषयामध्ये सुरेश पाटील, मी अग्रेसिव्ह होतो. त्यामध्ये मला वल्ल्याळ साहेबांनी ते हिरासारखं उडकून बाजूला काढले. मग वल्ल्याळ साहेबांनी मला माणुसकीमध्ये, मी त्या पदाचाच नव्हतो नगरसेवक व्हायचा, त्या पद दिले.
2-3 वर्षानं मला स्टँडिंग कमिटी नाही, चेअरमन नाही, जगदीश पाटील. मी असं विचारेन की ज्या वेळेस तुम्हाला नगरसेवक पद द्यायची किंवा तिकीट एबी फॉर्म द्यायची वेळ आली किंवा हे ठरलं, ते तुम्हाला समजलं कसं आणि सांगितलं कोण? मला बिलकुल समजलं नाही. हा, वल्ल्याळ साहेब एवढं हे होते म्हणजे ते गोपनीय. कुणाला गुपित हा, असं काय सुरेश पाटील काम कर रे असं नाही. हा, फक्त मला मी ज्यावेळी 92 किंवा 95 ला मला आठवत नाही, हा. त्यावेळी मी आमदार तिकीट मागितलं होतं. मुंडे साहेब शिवानुभव मध्ये येणार होते. म्हणजे कुणाला मागितलं होतं तुम्ही? मी वल्ल्याळ साहेबांना. वल्लाळ साहेबांना आमदारकी मग- मागितली होती. वल्लाळ वल्लाळ साहेबांनी साहेब खासदार खासदार झाले होते. हा, वल्ल्याळ साहेब खासदार झालते, हा. ते आमदार रिक्त झालतं. त्यावेळी मी माझं इच्छा झालतं की तिकीट मागायचं पोटनिवडणुकीमध्ये. पोटनिवडणुकीमध्ये. मग असं का वाटलं की आपण नगरसेवक होण्या अगोदर आमदारच व्हावं? असं काय आता देशमुख मालकांना वाटलं नाही, तसं आम्हाला बी वाटत होतं त्यावेळी. म्हणजे 97 पासून हो, वाटतं? 97 नाही, हा, 92 सांगालो मी. म्हणजे 92 पासून अतृप्त इच्छा आहे. हो, मग त्यावेळी माझ्या मागे 1000 लोक आलते. मी चष्मा पिस्मा घालून हे. असं पदयात्रा काढलो होतो, मोर्चा असं हात करत करत. ऐ, त्यावेळी शाबास. माझ्या इच्छा होतं. हा, वल्ल्याळ साहेब बघितले, हा. मग वल्ल्याळ साहेबांनी म्हणले, अरे बाबा तू आमदारसाठी हे नाहीये, तुला पहिला नगरसेवक हो, नंतर तुला बघू, तू कशाला गडबड करायला. हा. साहेब सांगितलं आम्ही ऐकणार. साहेबाचा शब्द हे आमचं संपूर्ण हेच होतं. म्हणजे साहेबांना न विचारता तुम्ही इच्छा तुमच्यामध्ये प्रकट झाली आणि हो. तुम्ही व्यक्तही झालात. व्यक्तही केलं. मग त्यानंतर तुम्हाला नगरसेवक करायचं ठरलं कसं? त्यावेळी वल्ल्याळ साहेबांनी मला बोलून घेतले, हा, का रे सुरेश आगाऊपणा करायला का म्हणले, हा, आमदारकी तिकीट मागायला तू मला न विचारता? नाही दादा म्हणलो मी, नाही दादा नाही, पहिला तू नगरसेवक व्हायचं. हा. त्यावेळी वाटलं मला वल्ल्याळ साहेबाच्या डोक्यात मला नगरसेवक करायचंय. चलो, आपण हुशार होतो की कोण होतो, आपल्या लक्षात यायला पाहिजे प्रत्येक गोष्ट. आला लक्षात माझ्या. हा. म्हणजे त्यावेळी काय मला नगरसेवक सांगितलं अशी नाही. तर खेळी नसेल का की नगरसेवक मागण्यासाठी तुम्हाला पोटनिवडणुकीची आमदारकी मागावी म्हणजे आपल्याला हे मिळेल, असं काय खेळी नाही, वगैरे? त्यावेळी काय कळतच नव्हतं, आम्ही येड्यासारखं हे करत होतो. हा, वा, मजा म्हणून मागणार असं. हा, त्यावेळी असं वाटत नव्हतं, आता लय कोडू झाला. हा. मग पुढे मग नगरसेवकाचं? नगरसेवक केलंय वल्ल्याळ साहेबांनी. त्यावेळी मला काय कळत नव्हतं, मी तर 10वी नापासच आहे. हा, मग जामगुंडे काका, निंबरी सर, हे सर्वजण मिळून, गणपा आमचा, हा, दत्तात्र, ते सर्वजण मिळून जगदीश पाटील जेव्हा पहिल्यांदा बंगरगी झाले 97 ला, 98 ला जगदीश तुम्ही पाटील झाले. कुठल्या वार्डामध्ये उभारलं होतं? मी 59. 59 मध्ये पॅनल होतं की सिंगल वार्ड. होतं? वार्ड होतं. वार्ड. किती मतं पडली? मी सोलापुरात महेश अण्णा माजी महापौर असलं तर महापौर असताना जेवढे मतं पडले नाहीत त्याच्यापेक्षा 4 मतं मला जास्त पडले. म्हणजे मी हायेस्ट सोलापुरात 1 नंबर मतानं आलो, भाजप एक आणि नंबर. काँग्रेस सर्वमधनं. आणि काँग्रेस प्रतिस्पर्धी कोण होता तुमचा तेव्हा? आमचे त्यावेळेचे स्थायी समिती सभापती शंकरराव मुदळकर काका होते. मुदळकर. त्यांच्या विरोधात तुमची लढत झाली आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक मताने तुम्ही निवडून मी आले. निवडून आलो. त्यावेळेस निवडून आलेले ह्याच्यामध्ये कोण कोण होते महापालिकेत? महापालिकेत हा, म्हणजे तुम्ही, मी जगदीश जगदीश पाटील, हा, अजून रोहिणी तळवकर, हा, वड्डेपल्ली, हा, अनेक लोक होते. एक 18 जण होतो आम्ही. हा. मग मग त्यावेळी एक बेंद्रे होते, बंडू कुलकर्णी होता. अरे बापरे. हा, त्यावेळी मला आठवण कशाला आलं, ते स्थायी समिती सभापती मी मागत असताना त्यांनी सिनियर होते फार. हा. त्यांनी 92 नगरसेवक होते, बंडू आणि बेंद्रे साहेब हो, आणि अजून कोणतं असं 4-5 जण. हो. मग मला मिळतच नाही असं मत. मला काय एवढं स्टँडिंग कमिटी चेअरमन, आता कसा आवश्यक कलाकारात मी व्हावं असं तसं, त्यावेळी मी नव्हतोच. हौशे आवश्यक कलाकार आहेत की मला आहेत का? भरपूर आहेत. हा, आता मला बी वाटत होतं ना महापौर व्हावं म्हणून, मी पण त्या औषधामध्ये येतोच की. त्यावेळी नव्हतो, यावेळी होतोच की. बर. असं त्यावेळी निंबरी सरांनी, जामगुंडे काका म्हणले, सर्वात जास्त कार्यकर्ता असणारा सुरेश पाटील आहे, आपल्या पक्षात नाव कमवू शकतंय, त्याला आपण स्थायी समिती सभापती करूया. हा, वल्ल्याळ साहेब त्यावेळी म्हणले, अरे त्याला काय कळतं रे, तरी माझा कार्यकर्ता आहे, 10वी नापास आहे, त्याला स्टँडिंग कमिटी चेअरमन केला, ते बजेट तर वाचलं पाहिजे की यार. बरोबर आहे, बरोबर आहे. साधा मग सवाल आहे. सर आणि जामगुंडे म्हणले, बजेट वाचायला लावणार मी आणि सर आहे, हम्म. त्याला परिपक्व करता त्याला तुम्ही चेअरमन करा, परिपक्व करायचं काम आमचं. हम्म. त्यावेळी सरांनी मला, चेअरमन झालो. हो, मग कसं काय एवढ्या मोठ्या अडचणी कसं काय असे 6-7 अंकी असलेलं बजेट
तुम्ही कसं काय हाताळलं मग? माझे 7-8 पानाचे बजेट नाही, जास्त पानाचं होतं. परंतु जगदीश पाटील जेव्हा चेअरमन झाले तेव्हा 2-3 मतं फोडले होते. ज्यावेळी काय झालं ते सर्व लोकांना माहित आहे. आम्ही म्हणतो आमच्या जीवावर आम्ही निवडून आलो, पण त्यावेळी जगदीश पाटील टायमाला मला फक्त एकच मत कमी होतं. एकच तुम्हाला? आम्हाला म्हणजे हा. मी सब स्टँडिंग कमिटी चेअरमन होण्यासाठी. हो. त्यावेळी 2 अपक्ष होते, देगील साहेब आणि भोसले ताई. हो. त्या दोघांना मी जाऊन घरात जाऊन पाया पडून त्यांचं काय असेल ते सांगून आलो. हा. सांगून मी चेअरमन साठी, मग वल्ल्याळ साहेबांनी माझ्यासाठी त्यांच्या घरी जाऊन आले. हा. त्यांना भेटले. वल्ल्याळ साहेब म्हणजे आमदार होते, हो. त्यामुळं त्यांनी वल्ल्याळ साहेब काहीतरी आम्हाला निधी देईल, ते देईल, हे देईल म्हणून त्यांनी वल्ल्याळ साहेबांचं ऐकून मला ते मतं माझ्या पारड्यात पडले. इक्वल मतं झालं. त्यावेळी आमचे कार्यकर्ते जगदीश पाटलांच्या घरात जाऊन बसले होते. सर्व मिळून सांगितले होते. जगदीश दादा माझा मित्र पण होता आणि हे सुरेश पाटीलचे मुलं रॅश आहेत, त्यामुळं जगदीश पाटलांनी जे कॉस्टिंग होत होतं त्या मला प्रेमाच्या माझ्या मित्राच्या नात्यानं मला त्याने घातला. मी स्टँडिंग कमिटी चेअरमन झालो. जर का घातलं नसतं तर? घातलं नसतं तर ते देवाच्या कृपेने काय झालं असतं देवालाच माहित, मला काय माहित नाही. तो प्रसंगच निराळा होता. तो प्रसंग निराळा होता. त्यावेळी तसं असतंय. हा. मग ते झालेलं घटना आहे. पदभार स्वीकारल्यानंतरचा एक वेगळा आविर्भाव तुमच्यामध्ये. चतुर्थी होतं, पदभाव स्वीकारलो मी. हा. अंगारकी आपलं चतुर्थी पाणी पण पित नव्हतो. माझे काही मुसलमानचे मित्र होते, हा. त्यांनी रमजान करत असताना मला म्हणत होते, अरे आम्ही पाणी पण पित नाही, तुमचं उपास कुठलं रे? सकाळी पाऊस सुरू करतो, रात्री खाताव, हा. रात्री पुन्हा खाता पिता म्हणून, हा. आणि शाबदाना पिबदाना. आपण पण जे आहे मुसलमान समाज म्हणतात ना एवढं, हा. आपण रात्री 12 पासून मी पाणी सोडत होतो. दुसऱ्या दिवशी चतुर्थी दिवशीच पाणी पित होतो. असं पाणी पिणी पित नव्हतो. मला देवाने जेवढं ताकद शक्ती दिलते त्याप्रमाणे करणार. कधी कधी सोडलो असेल, पण लय सोडलो नाही. मी लय वर्ष बिगर पाण्याची चतुर्थी केलो. मी आमच्या मित्रांना मुस्लिम समाजाला सांगत होतो, तुम्ही रात्री खात असेल, मी रात्री पण खात नाही. अरे वा. असं मित्रत्वाच्या नात्यानं सांगत होतो. बजेट सादर केलं? त्यावेळी जातीवाद पितीवाद नव्हतं. बजेट सादर केलं तुम्ही महापालिकेत? बजेट जोरदार सादर केलो. बजेट मला निंबर्गी सरांनी, आमचा अभ्यासू माजी नगरसेवक जामगुंडे काका यांनी महानगरपालिकेत चांगल्याला शिकवलेला आहे. आणि त्यांनी मला शिकवल्यावर मी होतो हुशार, पण थोडं आगाव होतो. ते डोक्यात सर्व घेतलो निंब सरांचे आणि जामगुंडे काकाचं. त्यावेळी बजेट मांडलो. बजेट मांडल्यानंतर वल्ल्याळ साहेबांनी, महापौर खरं वल्ल्याळ साहेबांनी शिकवलंय. महापौर कोण होते? महापौर आमचा संजय एमगंडी, संजय माझे एमगंडी. मित्र. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये मग त्यावेळेस वल्ल्याळ साहेब काय म्हणाले बजेट सादर झाल्यानंतर? वल्ल्याळ साहेबांनी बजेट सादर झाल्यावर सांगितले, मी बी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो, किशोर देशपांडे साहेब महापौर होते, आपलं भाजपचं नाव करायचं, तू पैसे खर्च केला निवडणुकीत म्हणून पैसे काढायला बघायचं नाही. आता सक्त ताकीद दिलते. फार मोठी अडचण झाली असेल. फार मोठी म्हणजे 6 महिने पूर्ण अडचण मध्येच होतो. इकडे जामगुंडे काका असले, वल्ल्याळ साहेब तसं, ते निंबर्गी सर असं, त्यामुळे अडचण मध्ये होतो. त्यावेळी मार्ग कसं काढला मग? हो, मार्ग कसं काढला? मार्ग हळूच जगदीश पाटलाला जवळ गेलो. जगदीश पाटलांनी मला माझा मार्ग सांगितला, असं करतो का? मी म्हणलो त्यांना न कळत काय तर थोडंफार करायला करू. मग जगदीश पाटलांनी त्या मार्गावर नेऊन ते सर्व विषय व्यवस्थित 1 वर्ष पार पडायला लावले. ते विषय कारकीर्द संपलं. कारकीर्दमध्ये चांगलं काम केल्यामुळं आता वल्ल्याळ साहेबाला आणि त्या जामगुंडे काकाला निंबरी जरा सर्व गोष्टी कळते. तिथे काय दूरतराष्ट्र नव्हते. त्यांच्याकडे मी संजीव पेक्षा दुसरे संजीव लय असते. त्यांनी सांगत असलं तरी मी जाऊ दे, खर्च केलाय का तर काय हे केला असेल बिचारा. पण वल्ल्याळ साहेबाला राग आला, जामगुंडे काकाला राग आलता. त्यांना पुन्हा असतं की माझं लहानपणाचं चुकलं माझ्याकडे. साहेब काका अण्णा चला, 2002 ला तिकीट जगदीश पाटील सुरेश पाटलाचे तिकीट कट झालते. कसं काय? हे असल्या भानगडमध्ये कोण केलं होतं? तक्रार केली ते लोक. कोण नेतृत्व कोण होतं? वल्ल्याळ साहेब? नेतृत्व नव्हते कोण. वल्ल्याळ साहेब? वल्ल्याळ साहेब बी नाही. मग 2002 ला मग कुणाकडे होतं नेतृत्व? नेतृत्व वल्ल्याळ साहेब. आमदार कोण होते? आमदार वल्ल्याळ साहेबाच. मग का कट झालं? त्यावेळी तिथं वर अनेक नागरिकांनी, मुंडे साहेबांचे कार्यकर्ते इथं भरपूर आहेत. मुंडे साहेबांना कोणतरी सांगितलं की हे 2 पाटील लई डेंजर आहेत, हे महापालिकेत असं केले. मग ते मुंडे साहेब म्हणले यांना तिकीट कट करा असं म्हणले होते.
मग वल्ल्याळ साहेबांनी त्यांना काय कान मंत्र दिले देव जाणे. हा मग वल्ल्याळ साहेबांनी आम्हाला सांगितले, अरे सुरेश जगदीश वर जावा. त्यावेळी अपक्ष होता बिद्री, हा हा त्याला बी आमच्याबरोबर घेऊन जावं म्हणले वल्ल्याळ साहेब. हम्म. पक्षाला नगरसेवक वाढवायचे होते म्हणून वल्ल्याळ साहेबांचं ते काम होतं. वर जाऊन आम्ही मुंडे साहेबांना भेटला, आमचे शरद भाऊ कुलकर्णी कैलास जोशी त्यांना भेटला. हम्म. त्यांना भेटून सांगून काय त्यांनी- म्हणले मुंडे साहेब तेव्हा? मुंडे साहेब तुम्ही लय आगाऊपणा करतो रे असं तसं म्हणले. हम्म. तुमचं नाव बदनाम होते पक्षामुळे, तिथं नाव तुम्ही असं जर कार्य करत असेल तर तुम्हाला तिकीट नाही. नाही साहेब पुढे आम्ही असं काय करणार नाही, माफ करा. पुढं करणार नाही म्हणजे माफ करतात, आम्ही केलंच नाही म्हणजे ते 7-12 उतारा दाखवतात, खाडाकोड उतारा दाखवतात. मग कोण म्हणतं असं? त्यामुळं साहेब चुकलं आमचं म्हणलं. म्हणजे पक्षामध्ये अशा पद्धतीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये तुम्ही पहिलेच? नाही असं अनेक वेळा असतील मागे पुढं, हा पण मला जगदीशला मात्र शरद भाऊ कुलकर्णी आणि मुंडे साहेबांनी बोलून ताकीद दिली ते. हा म्हणजे पक्षाचा प्रोटोकॉल तुम्ही तोडताय असं म्हणाले? हो, तेव्हा पक्ष खरंच शिस्तीच होतो, खरंच का हो? फार शिस्तीच होतं कसं आहे एखादी शिस्त मुंडे साहेबांच्या सांगा? काळात. हे आम्ही कोण असं आगोपणा करणार अजून कोण कोण आहेत? आता तर मी इथं बाटली फेकलो असेल किंवा गोंधळ घातला असेल, कुणाला तर आमदारांना खासदारांना शिवगाळ करत असेल, त्यावेळी आपल्या पक्षाच्या विरोधात मी काय तर काम करत असेल, कोण तर काम केलं असेल, त्याचं घेऊन ते कान पिचका करत होते, कान धरून ओढून असं सांगत होते, हे पक्ष आपलं, तू मोठा झाला आमच्या याच्यामध्ये येऊन कळपात, हा आणि तू असं आगोपणा करायचा नाही असं सांगत होते. मुंडे साहेबाच्या कारकिर्दीमध्ये आमच्या शरद भाऊ कुलकर्णीला आणि मुंडे साहेबाला मी आज रूपापोटी शपथ घेऊन सांगतो, माझं वाटळ होऊ दे, मी माझ्या आई वडिलांपेक्षा आमच्या मुंडे साहेबाला आणि शरद भाऊ कुलकर्णीला फार घाबरत होतो. बरोबर बापरे. त्यांनी आले ना असं समोर तुम्ही बसलाव ना, माझं छाती धडधड करत होतं. का आत्ता मी बसल्यावर मी त्यांचं नाव घेतल्यावर माझं छाती का? धडधड करत का? होतं. ते त्यांचं काय त्यांचं हेच होतं, म्हणजे तेवढा दरारा होता? दरारा म्हणायचं नाही, हा. ते मान सन्मान म्हणजे आणि ते आदरयुक्त दरारा. आदरयुक्त भीती होती. भीती. आदरयुक्त हम्म. आदरयुक्त भीती म्हणजे होती. एवढं सुसंस्कार आहे? पूर्वीचे फार आहेत हो असे. मग आता का एवढं आम्ही बेचूक ऐकतो, झालंय? आम्ही तर बघितलं नाही बा, आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी, आमचे दीनदयाळ उपाध्याय हा यांचं नाव ऐकतो, हा पण त्यांचं सर्व मी भाषणामध्ये ऐकत होतो, त्यांचा एक धरार होता हो. अटलजी असू दे, अडवाणी असू दे, आम्ही त्यावेळी अटलजी अडवाणी असताना काम केलेलं आहे. हे मध्ये मध्ये आधी मध्ये कोण तर आले असतील, त्याने आम्हाला शहाणपणा शिकवत असेल तर ते मला आवडत नाही. अरे बाप. आम्ही लहानपणापासून आहे, आम्ही त्या पक्षात गेल्या 40 वर्षापासून काम करतो हा आणि वल्ल्याळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. म्हणजे गद्दारी केलं तर आमच्या आईशी गद्दारी आम्ही म्हणलेलं आहे. बरोबर. आम्ही गद्दारी कधीच केलं नाही. 2002 ला जेव्हा ही प्रसंग ओढवला त्यावेळेस मग कन्फर्म झालं कसं तिकीट? त्यावेळी वल्ल्याळ साहेब आमचे गुरुवर्य ते सांगितले की बाबा हे जगदीश आणि सुरेश हे बिद्री यांच्या समाजामध्ये आणि आता सोलापूर शहरामध्ये चांगलंच लोक आहेत, त्यांच्या पाठीशी आहेत, त्यांना घेऊन गेलं तर बरं असतं साहेब, त्यांना सोडून गेलं तर बरं नसतंय. आत्ता आपलं पक्षाचं 11चे 18 झाले, 18चे 35 झाले असं म्हणून वल्ल्याळ साहेबांनी त्यावेळी काय मुंडे साहेबाचे एकदम जवळचे होते आणि ज्यांनी जवळचे असते त्यांचं ऐकत असते. मध्ये फडणवीस साहेब आमचे देशमुख मालकाचं ऐकतात, तसं त्यांनी ते ऐकत होते त्यावेळेचे जुने लोक वल्ल्याळ साहेबाचं. त्यामुळे ते तिकीट कन्फर्म ते झालं. कन्फर्म झालं. हा पुन्हा आम्ही 2002 ला मी विरोधी पक्ष नेता झालो. हा मी प्रत्येक टर्म मध्ये पद घेतलं. विरोधी पक्ष नेता, स्थायी समिती सभापती 97 ला 2002 ते पदाचं महत्व तुम्हाला सांगितलं कोणी हो की बाबा ही पद इतक्या महत्वाची आहेत आणि ते घेतलीच पाहिजे, मिळवलीच पाहिजे? नाही, मला कोणी सांगितलं नाही, पण माझ्यावर जे भारतीय जनता पार्टीचे ज्यावेळचे देशपांडे साहेब असू देत, त्यावेळेचे आपले बंडू कुलकर्णी, बेंद्रे साहेब, मोहिनी पत्की, रोहिणी तळवकर, ते माझ्या कार्याला त्यांनी सलाम ठोकत होते. हे सुरेश पाटील चांगलं पोरगं बा, पण फटका तोंडाचा, कधी कधी काय तर बोलतंय, पण कार्यकर्ता पक्षाचा एकनिष्ठ आहे. विश्वनाथ बेंद्रे, परत मोहिनी तडवळकर, बंडोपंत कुलकर्णी, बंडोपंत कुलकर्णी, मोहिनी पत्की, आणखी परत मला वाटतं असे बरेच ब्राह्मण, जेन्नू काका वगैरे जन्नू होते. वगैरे, हे सगळे प्रमाणित भाषण करायचे. प्रमाणित म्हणजे की बाबा व्याकरण वगैरे त्यांचं पूर्ण असायचं, स्त्रीलिंग पुल्लिंग हे देखील त्यांचं म्हणजे उच्चार देखील व्यवस्थित असायचा. ह्यांची भाषणं बघितल्यावर तुम्हाला काय वाटायचं की आपण कुठं याच्यामध्ये व्याकरणात कमी पडतो असं कधी? हो, वाटलं ना. मी जेव्हा विरोधी पक्ष नेता झालो, हा, रोहिणी तळवकरचं नाव आलं, हा, त्यावेळी त्यांनी सर्व भाषण पिशा ऐकत होतो. मला तर भाषण येत नव्हतं, हा. मी आडमुठ बोलणं माझं. मग त्यांचं ऐकून 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 निंबर्गी सर म्हणणार, बघ
मग निंबर्गी सर, जांभुंडे काका माझ्या खरंच पूर्वीपासूनच मला माझे सहकारी. मग त्यांनी मला सांगणार हे असं बोलावं, असं करावं, हे करावं, ते करावं. मग त्यांचा प्रत्येक गोष्ट मी घरी येऊन अभ्यास करणार, हे करणार, काय ते करणार? करणार. काय अभ्यास म्हणजे काय करणार? अभ्यास म्हणजे आता मला खरं तर तुम्हाला सांगू नये, 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये, लाख, 10 लाख, कोट, 10 कोट, 100 कोट, हे आकडे हे किती झिरो असतात ते मला माहित नव्हतं. आता कोण तर एवढे नगरसेवक झाले त्यांनी बी सांगावं आकडे माहित असतील तर. आकडे माहित नव्हते तरी शिकवले. नंतर बोलणं शिकवले. नंतर पाण्याचं जेव्हा तुमच्या महानगरपालिकेत पाणी 3 दिवसाआड 4 दिवसाआड झालं, त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो. मग निंबर्गी सरांनी मला म्हणले भाषण कर. मग त्यावेळी मी भाषण केलो. एक गवळी आपल्या घरी रोज येत आहे, त्या ऐकताला सांग साहेब तुमच्या घरी गवळी रोज दूध घालायला येत आहे का तुमच्या घरी? हा येत आहे. मग आमच्या घरी एक गवळी येत होता रोज दूध घालायला, रोज दूध घालणार बिचारा. मग एक पहिला पूर्वी एक महिन्याला होता, 1 वर्षानं त्यांनी हिशोब मागितला, म्हणजे दिला की बाबा दुधाचा भाव एवढा, एवढं पैसे झाले, 1 वर्षात 365 दिवसाचं 62 दिवसाचं एवढं पैसे झाले, एवढं द्या. मग आपल्या घरचे, आमच्या घरचे, आमची आई वगैरे म्हणले अरे तू 20-25 दिवस दूधच घातला नाही. अहो ताई मी 20-25 दिवस तर दूध घातलं नाही, तुमचं महापालिका तर 3-3, 4-4 दिवस तर पाणी सोडत नाही, त्यांना मात्र तुम्ही बिल भरताव आणि आम्हाला मात्र गरिबांना दूधचे पैसे देताना तुम्ही मागे पुढे करताव. हे बरोबर नाही. या निंबर्गी शिकवल्यावर महापालिकेतले सर्व बजेट मधले 107 नगरसेवक असत होते. सुरेश पाटील भाषण करायला तेव्हा तुमच्यासारखे मित्र पत्रकार आमचं हे ज्याला ते येडे समजले होते पहिलाच. सुरेश पाटील आजच्या सभामध्ये हिरो 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 म्हणल्यावर मला बी वाटलं जायला आता मला झिरो असताना हिरो म्हणाले त्यांनी, म्हणून मी बी आपलं सुरू केलं थोडं 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 भाषणच करायचं म्हणलं. आता भांडण, लपडे, शिवगाळ, कुणाला तर संडास मध्ये कोंब, कुणाला तर अधिकाले मार, कुणाला हे सर्व बंद करू बाबा म्हणलो. ते मारून काय हे दादागिरी, गुंडगिरी, हे लुच्चा लच्चा लपांगा हेच लिहत होते. हे हिरो लिहिले, नंतर नंतर चांगलं चांगलं लिहिले. मग कशाला पत्रकार बंधू एवढे चांगले लिहित असतील तर आपण कशाला भांडण करायचं, लोकांना मारायचं? मग त्याचं नाव बदनामच होतं ना. त्यापेक्षा असं सुधारलो. अजूनही तोच दरार आहे. टप्पा टप्पा माझ्यासारखा बेकार माणूस 25 वर्ष लोकांनी निवडून दिलं, धन्यवादच त्यांचं आणि त्या पत्रकारांचं आश्चर्य. मग ह्याच्यामध्ये असं कधी झालं नाही, तुम्ही ज्या भागातून येता तिथं कन्नड भाषिक, तेलुगू भाषिक, मराठी, हिंदी, तुमच्या उच्चारामधला काही म्हणजे फरक पडला होता कधी भाषणामध्ये? ते कसं आहे, मी कर्नाटकावरून आल्यावर तिथलं कन्नड बी असं होतं, रायचूर जिल्ह्यातलं बी. आणि मी काय तिथे शिकलो नाही, इथं शिकलो. आणि इथं लहानपणापासूनच मी जे माझे मित्र होते तेलुगू भाषिकचे किंवा कन्नड भाषिकचे, म्हणजे वल्ल्याळ साहेबांचं घरातच लहानाचं तेलुगू. मग इथं शाळेत बी सर्व तेलुगू समाज, इकडे गल्लीत बघितली की कन्नड, तेच भाषा, तसंच शिकलो. मग मला तेलुगू येतंय, कन्नड येतंय, हिंदी येतंय, मुस्लिम बी तेवढंच दोस्त माझे लहानपणी, फार मुस्लिम दोस्त होते. सर्वच भाषा मला येत होत. आज देखील फोन केले की सुरेश पाटील बोलतो, म्हटलं की एक दरारा निर्माण झालाय त्या महापालिकेमध्ये. तो सुरुवातीपासूनच ठेवला तुम्ही? सुरुवातीपासून म्हणजे सुरुवातीला थोडं नाव डेंजर म्हणून घाबरत होते, नंतर नंतर चांगला पोरगा आहे, खरंच अभ्यासपूर्ण भाषण करणार आहे, काम करणार आहे, असं करून ते लोक मला. सभागृहामध्ये आवडणारा एक नगरसेवक कोण असा तुम्हाला, किंवा खरंच ह्या माणसाकडनं भाषण शिकण्यासारखा आहे, विषयाची मांडणी व्यवस्थित करतो, असा एखादा म्हणजे तुम्ही बघितलेला? असा आता आमचा बंडू नाहीये, बेंद्रे सध्या आहे परंतु नाही शिकवत नाही. पण 1 नंबर मला बघितलो मी जांभुंडे काकाच आहे, अत्यंत हुशार, अभ्यासू, मांडणी करणारा, भाषण करत नाही, मांडणी. निंबर्गी सर मात्र भाषण, अण्णा असं बोलायचं नाही, तसं बोलायचं नाही. हे 2 लोक मिळाल्यामुळं मी 25 वर्ष नगरसेवक राहिलो. भाषणावर तरबेज झालो, भाषणावर तरपेज झालो, कामावर जांभुंडे काकांनी तरपेज केले. काम लोकांचं कसं करायचं, काय करायचं, कुठल्या अधिकाऱ्यांना कुठलं काय बोलायचं, त्याचं काय चुका असतात ते कसं काढायचं, ते जांभुंडे काकांनी शिकवला. ह्याच्यानंतर 2004 ला एक प्रसंग असा आला की बाबा वल्ल्याळ साहेबांचं नेतृत्व हे बाजूला गेलं आणि नंतर देशमुखांकडे ते नेतृत्व आलं, आमदारही झाले ते. तो प्रसंग काय नेमकं, ही भाकर कशी तुम्ही पालटली?
वल्ल्याळ साहेब मुंडे साहेबांचे फार जवळचे होते, हम्म, परंतु आम्ही जेव्हा जे कार्यकर्ते वल्ल्याळ साहेबाचे, हम्म, वल्ल्याळ साहेबाला मंत्रीपद मिळालं नाही, हम्म, त्यावेळी कैलासवासी प्रतापसिंग मोते पाटील त्यांनी काहीतरी सहकार्य राज्यमंत्री झाले. त्यावेळी आमच्यासारखे सर्व नगरसेवक कार्यकर्ते वल्ल्याळ साहेबाला म्हणला, बघा ते काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी राज्यमंत्री झाले, हे ते वल्ल्याळ साहेबाचे बी म्हणायला लागलं, आपण एवढं लहानपणापासून संघ आणि भाजप, तेव्हापासून आपण भाजपचे कार्यकर्ते, इथं भाजप आपण वाढालो सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये. असं जे वल्ल्याळ साहेबांना जे आमच्यासारखे कार्यकर्ते काही फितूर कार्यकर्ते त्यांना शिकवले, त्यावेळी वल्ल्याळ साहेबांनी मुंडे साहेबांना थोडं काहीतरी बोलले मित्राच्या नात्यानं किंवा नेताच्या नात्यानं. कारण नेतापेक्षा वल्ल्याळ साहेबाचं मुंडे साहेब मित्रच होते, त्या नात्याने बोलल्यावर ते मुंडे साहेब थोडं नाराज झाले. मी ज्याला मंत्री केलो, अरे लिंगराज, मी ज्याला मंत्री केलो त्याला तू विरोध करत असेल तर तुझं हे बरोबर नाहीये. तुझ्या कार्यकर्त्याला समजून सांगायचं काम तुझं आहे, माझं नाही आहे ते. तू माझा आहे ना, तू त्यांना समजावून सांगायचं आणि गप राहायचं व्यवस्थित. हम्म, त्यावेळी आमचं तोल गेलत. हम्म, त्यावेळी वल्ल्याळ साहेबाला आम्ही नाही ते लोक शिकवले, त्यामुळे मुंडे साहेब नाराज झाले. त्या मुंडे साहेबाच्या नाराजीमुळं हम्म, त्यावेळी विजयकुमार देशमुख मालकाने त्यांच्या इथं एक कार दिली ते वल्ल्याळ साहेबाला. हम्म, तिथं येऊन बसवत होते वल्ल्याळ साहेब, हा. तिथं येऊन बसवत होते, त्यांच्या घरीच बसत होते. हा. त्यांचे त्यावेळेचे उद्योगधंदे होते, त्यांचा ते संबंध हितसंबंध ठेवा म्हणून त्यांनी ठेवलेले होते. पण त्यांचा बी संबंध त्यावेळी वल्ल्याळ साहेबाबरोबर, मुंडे साहेबाबरोबर कधी भेट झाला का माहित नाही, पण मुंडे साहेबाचं त्यांचं बी ओळख झाला असेल तरी मुंडे साहेबाला भेटून हम्म, त्यावेळी वल्ल्याळ साहेबावर नाराज झालते. हम्म, मग मुंडे साहेबांनी भेटून सांगितल्यावर त्यांचे बंधू मोठे मुंडे साहेब होते की दुसरे, हो, धनंजय मुंडेचे वडील, हो, त्यांचं नाव विसरलो मी, हो, त्यांनी त्यावेळी हे करून दिले मुंडे साहेबांना हो, सांगून. तेव्हा आम्ही पण देशमुख मालकाबरोबर त्यावेळी वल्ल्याळ साहेबाला सोडून देशमुख मालकाबरोबर सर्वजण होतो. सगळे एवढे वल्ल्याळ साहेबाचे कार्यकर्ते ती सगळे शिफ्ट इकडे झाले. ते शिफ्ट म्हणजे शिफ्ट झाले इकडे मालकाकडे. हा. कारण मालकाकडे शिफ्ट व्हायचे अनेक कारण आहेत ना. त्यापैकी कुठले कुठले कारण एक दोन? मालकाकडे साम दाम दंड भेद सर्व होते ना. मनी पॉवर भरपूर होतं, मॅन पॉवर आम्ही होतो सर्वजण. मग मनी पॉवर मुळे मालकाने त्यावेळी सर्वांबरोबर चांगले संबंध ठेवून कुणाला काय कुणाला काय कुणाला काय कुणाला काय. म्हणजे निंबर्गी जगदीश पाटील, सुरेश पाटील, निंबर्गी सर नव्हते आले त्यावेळी. हा, कोण कोण आले मग पहिल्या हे टप्प्यामध्ये? पहिल्या गट्ट्यामध्ये आम्ही जन्नू काका, हा, उमेश आडम, सुरेश पाटील, जगदीश पाटील, हा, आनंद साळुंके, हा, छबू साळुंके, हा. असं जे जुने कार्यकर्ते होते ते आले 2004 ला. 2004 ला. मी दोन वेळा त्यावेळी नगरसेवक झालतो त्याच्या अगोदरच. हा, बरोबर आहे. परंतु विजयकुमार देशमुख मालकाला त्यांनी नगरसेवकही केलं नाही त्यावेळी. हा, तिकीट मागणी केली होती म्हणते. केलते की त्यावेळी त्यांना दिलं नाही. तिथं बंडू कुलकर्णी नगरसेवक होता. हो, बंडू कुलकर्णीचं प्राबल्य होतं, हा. मग बंडू कुलकर्णीला तिकीट दिले. म्हणजे देशमुखांचं इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही सगळी नवीन एक टीम तयार झाली. नाही, मालक हे चांगला माणूस म्हणून त्यावेळी गणलं गेलं. आम्ही त्यांचं डिजिटल बोर्ड पिरड लावून त्यांचं हे केलं, त्यांचा प्रचार असं केला की मालक चांगला माणूस एकदम म्हणजे काय न खाना ना खाऊंगा ना पिऊंगा ना खाणे देऊंगा असला माणूस आहे म्हणून सर्व लोक मानत होते. आणि त्यांनी मालकचा आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी सिद्धारामेश्वरचा मानकर होते, सिद्धेश्वरचे भक्त होते. त्यांचं नाव ऑलरेडी समाजामध्ये होतं आणि लिंगायत समाजाचा माणूस एक आमदार झाला पाहिजे सर्व लोकांना वाटत होतं. आणि इतर समाजाचं बी लोकांना वाटत होतं की बाबा आता या त्यांच्यावर उभारलेले कोण होते, विश्वनाथ चाकोते, हे बरोबर नाही माणूस, मागच्या वेळी बरोबर काम केलं नाही असं लोकांना लिंगायत समाजाच्या इतर सर्व हिंदू बांधवांना मुस्लिम बांधवांना वाटलं. त्यावेळी मालकाला निवडून दिले. मालकाला काय फक्त हिंदूच दिले मुसलमान दिले असं नाही, सर्व समाजचे लोक मिळून मालकाला निवडून दिले. मालक त्यावेळी 10,000 मतांना चालतं फक्त. हा, दुसऱ्यांदा आले तेव्हा किती मतांनी आले? दुसऱ्यांदा बी त्यांनी 12,000 का 14,000 मतांना आले. तिसऱ्यांदा त्यांनी भरपूर मतांना आले. तिसऱ्यांदा निवडणुकीच्या वेळेची एक गोष्ट मला माहित आहे, म्हणजे त्या गोष्टीचा मी पण साक्षीदार आहे. भाऊजी, तुम्ही भाऊजीच म्हणायचो बहुतेक. हो, भाऊजीच म्हणत होतो. भाऊजीवर तुम्ही नाराज झालेलो होतो. भाऊजीने मला सांगितलं होतं 2004 ला 2007 ला आता मी उभारणार नाही, तुलाच आमदार करतो. त्यांनी मा सिद्धारामेश्वरच्या इथं यावं
त्या पावन नगरीत तिथं आंघोळ करावं तलावात आणि येऊन सिद्धेश्वरला शिवावं. मी उमेदवारी पण मागत नाही, नगरसेवक पण मागणार नाही. मला आमदार करतो म्हणून 2 वेळा मला फसवणूक केल्याबद्दल मला बी वाटलं मी बी आमदार व्हावं. आता किती वेळा नगरसेवक राहू? 4. मी 2002ला दुसऱ्यांदा होतो, याने आमदार झाल्यावर मी तिसऱ्यांदा होतो, याने दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर मी चौथ्यांदा होतो. नाही, पण माध्यमामध्ये वेगळी चर्चा निघाली त्यावेळेस. काय निघालंय? माध्यमामध्ये असे की तुम्ही रुसून बसलात, तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं नाही म्हणून रुसून बसलात, असं त्याचं मालकांनी अर्थ केला. त्यासाठी बी सिद्धारामेश्वरचं शपथ घेऊन सांगावं त्यांनी आयुष्यात मला काय दिलाय का, सांगावं त्यांनी. म्हणजे मी यांना अगदी म्हणजे खरंच ही नवीन आहे गोष्ट की स्वतः मालकांनी म्हटले होते का की बाबा ह्या 2 नंतर तिसऱ्यांदा मी तुमचीच अशी शिफारस करतो पक्षाकडे. हे खरं आहे? त्यांनी सिद्धारामेश्वरचं शपथ घेऊन सांगावं. खोटं असेल, त्यांनी खोटं सांगितलं तर त्यांनी तर वर त्याला देवाने घेऊन जावं. माझं जर खोटं निघालं तर देव मला वर घेऊन जावं. आज तेवढ्यासाठीच मला वाचवलेलं आहे इथं. मग तुमची नाराजी दूर झाली कशी? जर का तुम्ही ह्या तर नाराजी दूर झाली. मालकाने तेव्हा पुन्हा तुम्ही नंतर एकत्रित आलात, माध्यमासमोर उभारलात हो. आणि बाईट काय दिली हो की दिलो. माझा भाऊजी आहे. हो भाऊजीच आहे माझा आत्ता बी, हा, आज बी भाऊजीच आहे. हा. माझा भाऊजीने जे शब्द दिला ते दिलं नाही. मला सांगा, माझ्या भाऊजीपेक्षा जवळचा आमदार मला दुसरा कोण आवडणार आहे? मी कट्टर भाजप आहे. मी काय आमच्या भाऊजीसारखं नाही बाबा. मी कट्टर भाजप आहे. मी कुठं तर बंडू कुलकर्णीला पाडलेलं नाही, बेंद्रेला पाडायचा प्रयत्न केला नाही, किंवा रोहिणी मोहिनीला पाडायचा प्रयत्न केला नाही. मी वल्ल्याळ साहेबाचाच कार्यकर्ता आहे. मी जर या 35-30 वर्षात भाजपचं काम करत असताना मी जर गद्दारी केला असेल, रुपाबाऊनी माता आजच मला घेऊन जावं. मी गद्दार नाहीये. कोण केली गद्दारी? मी गद्दार नाही. कोण केली गद्दारी? ते गद्दार कोण आहे त्यांना माहित आहे, देवाला माहित आहे. गद्दार केलेली मी नावं डिक्लेअर केलेलं आहे. पुन्हा पुन्हा तेच नावं घ्यायचं आणि ते तोंडात घाण शब्द आणायचं, हे मला आवडत नाही. म्हणजे हे स्पष्ट आहे. हा हे स्पष्ट आहे. त्यावेळेस असंही म्हणत होते. तेही स्पष्ट आहे, आजचं बोलायचं बी स्पष्ट आहे. सारखं त्याचं नाव घ्यायचं. बरं, मला एकदा एक घाण आहे दिसतंय समोर, हो हो पात्रे साहेब ते घाण आहे म्हणून असं म्हणू शकतो. ते सारखं तेच ते असं म्हणणं योग्य नाहीये. ते घाण आहे, ते घाणच आहे. नाही, त्याच वेळेस मोहीम सुरू झाली का ब्राह्मण मुक्त भाजपा? हा झाली की. हा, मालकाने आमचं भाऊजी हा. ब्राह्मण समाजाचं मुक्त करायचं असं ठरलंच होतं. पण तू एखादा 2 आपलं काय ते विक्रम देशमुख सारखं मित्र असल्यावर नाही, पण मालकाने तुम्ही जर का ह्या ब्राह्मण मुक्त महापालिका किंवा ब्राह्मण मुक्त भाजपा करायच्या रणनीतीला तुमचीही साथ होतीच की, मुकसंमती होतीच. हे तुम्ही बघा, गप्प होतो, आता माझं बोलताय, त्यावेळेस बोललो नाही हो तुम्ही. मी सांगतो की आज त्यावेळी बोललो नाही, त्यावेळी पण बोललेलं आहे. मी मुंडे साहेबांना पण बोललेलं आहे, मी फडणवीस साहेबांना पण बोलवलेलं आहे, मी गडकरी साहेबांना पण बोललेलं आहे. हा, ही गोष्ट तेव्हा त्यांची बोलली. रणनीती बोललेलं आहे. कसं आहे, 4 लोकात बोलू शकत नाही. ज्या वेळी मी आमदार तिकीट मागितलेलं आहे त्यावेळी सांगितलेलं आहे. ज्या वेळी त्यांनी कोण काय काय राजकारण केलेत, कोण खेळ केलेत, त्यावेळी मी सांगितलेलंच आहे. वरिष्ठांना हा, वरिष्ठांना सांगितलेलं आहे. मग आता वरिष्ठांपर्यंतच्या ह्या गोष्टी जरी असेल तरी पक्षवाढीच्या हेतून हे गरजेची होती. मग गरजेची होती वरिष्ठांना म्हणून गप्प तर बसले म्हणजे त्याने आम्हाला शांत बसवले. हा, म्हणजे गरजेची गरजेची होती. असताना फडणवीस साहेबांसारखे, गडकरी साहेबांसारखे, मुंडे साहेबांसारखे आम्हाला काय शांत बसवले? ते गरजेचे असतंय. गरजेचे असल्यावर नाईलाज असतंय. जी अतृप्त इच्छा वल्लाळ साहेबांच्या बाबतीमध्ये होती की बाबा प्रतापसिंह मोहिते पाटलाला राज्यमंत्री पद मिळालं पण माझ्या नेत्याला मिळालं नाही, पण तीच इच्छा 2013ला पूर्ण झाली. 9ला का 10ला पूर्ण झाली. मालकाला राज्यमंत्री पद मिळालं, पालकमंत्री झाले. कसं वाटलं एक त्यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून किंवा एक नेता म्हणून, एक नगरसेवक म्हणून, तुमचे भाऊजी म्हणून तुम्हाला कसं वाटलं तेव्हा? आमचं आमदार भाऊजी म्हणून त्या 3ऱ्या टर्म 4थ्या टर्म मध्ये ज्यावेळी मंत्री झाले त्यावेळी आम्ही बोलत नव्हतो. मला मालकाने त्यावेळी फडणवीस साहेबांकडे घेऊन गेलते. मी स्वतः त्यावेळी अग्रेसिव्ह भूमिका घेऊन सर्व निंबर्गी सर आम्ही सर्व गेलतो. त्यांनी मंत्री झाले,
मंत्री झाल्यावर फार आनंद झाला आम्हाला सर्वांना. परंतु त्यांनी जे काय 2 टर्म मध्ये आमचे भाऊजी होते, आमचे बहिणीचे मिस्टर म्हणून, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, लोकांचं काम करायचं आणि लोकांचं सर्व समस्या सोडवायचं, आपल्या कार्यकर्त्यांना बघायचं, हे जे काय होतं ते पालकमंत्री झाल्यावर त्यांच्या मनात त्या वेळचे लोक, कसं असतं सिच्युएशन असतंय, मी महापौर झालो, स्टँडिंग कमिटी चेअरमन झालो, त्यावेळी लोक येऊन मक्तेदार भेटणं, त्या लोकांचे काम करणारे लोक भेटले, कुठं तर जागा आरक्षण आहे ते लोक भेटले, त्यावेळी थोडं मोह लागतंय. त्या मोहाच्या आरे जाऊन आमच्या भाऊजीनं आम्हाला तलाक दिल्यासारखं देऊन टाकले. पैशाच्या नादीला लागून आम्हाला संपवायचा प्रयत्न केले असं मला वाटतंय. मला एक सांगा, वल्लाळ साहेबाची एक खासियत होती, तुम्ही सांगितलं बाबूमाई मेहता वगैरे असे उद्योजक मारवाडी यायचे, पण वल्लाळ साहेब हे नेहमी कार्यकर्ता आणि उद्योजक अशी एक दुफळी तयार करून त्यांच्यामध्ये समन्वय साधायचे. भाऊजीला जमलं नाही काय? भाऊजी कसं आहे, थोडं हलक्या कानाचं होते आमचे. मी आता हलक्या कानाचं म्हणजे दुसऱ्यावर सांगण्यापेक्षा मी मालक मिराखोर असा आहे. हा, ते मिराखोर का रे, मिराखोर आल्यावर ते कन्फर्म फिन्फर्म करत असते का नाही, कोण तर आग लावल्यावर आग लावून घ्यायचं आणि वकायचं. हे जे मालकाने चूक केलंय, जे चांदाल चौकडी आमच्यासारखे तिथं बसत होतो आग लावायला, त्या आग लावणाऱ्याचं ऐकून ते मालकाचं सर्व फुटलं. म्हणजे तुम्ही अनुभव घेतलाय अशा काय गोष्टीचा? फार अनुभव घेतलाय. माझ्या एवढं जवळचं तर त्यांचं कोणच नसेल. रात्री मी त्यांच्याच घरात राहत होतो 12-1 वाजेपर्यंत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी एकटाच राहत होतो आणि कुणाच्या धमक नव्हतं माझ्यासारखं बोलायचं, माझ्याकडेच होतं. देवाने मला दिलं ते धमक. असं भाऊजी मिळवण्याचं काय अर्थ असतंय ते त्यालाच माहित आहे. भाऊजी कसा आहे, बहीण कसा आहे माझी, आणि मी मिळवणा कसला आहे त्याला स्वतःला मी माहित आहे. मिळवणा असलंच आहे, मी भाऊजी तसलंच आहे. प्रसंग असा दुसऱ्या टर्मचा की मुंडे साहेबांपर्यंत तुमची नाराजी व्यक्त केलेली गेलेली होती, ते काय नेमका प्रसंग मला जरा सांगाल का? काय तो त्यावेळी मी एक चूक केलतो. काय चूक झाली होती? ती तुमच्या भाऊजीवर जबाबदारी होती की बाबा ते सुरेश पाटील नाराज आहेत? आमचा भाऊजी असा होता, ते कुणाचा नाराजी बिराजी दूर करायचा विचारच करत नव्हता. आमचं मेवणा जे करतंय, माझे दोस्त काय करते ते बरोबर जाऊन वाटून ते गप असणार. त्यांनी वरच्या लेवलला जाऊन हे माझा मेवणा लय चांगला बी सांगत नव्हता, वाईट आहे म्हणून सांगत नव्हता. पण नरुवा जेवणाचा बेत आयोजन केला होता आणि त्यावेळेस त्यांनी दाखवून दिलं होतं की सुरेश पाटील हे माझ्या सोबतच आहेत. हा प्रसंग काय नेमका? आमचा भाऊजी असं एकालाच दाखवलं नाही. मला माझा अनुभव आहे. म्हणजे किती तर लोक जेव्हा मी कुठल्या नेत्यांना जर मालक बोलायला गेलो, त्यावेळी त्या नेत्यांनी मला बोलून दाखवलेले आहेत. अरे सुरेश, 1-2 मी गेलतो चंद्रकांत पाटीलगड आमचे मंत्री असताना 10 वर्षापूर्वी. मला बघितले, मी तक्रार करत होतो मालकाच्या विरोधात. ऐकले, सुरेश पाटील तू मालकाचा गळ्यातला ताईत आहे. मी बसलो, खरंच होत ते का खोटं नव्हतं. का बोलू मी, का बोलू? मालक लय असं आहे तसं आहे, ताईतच होतो. माझ्यासारखं ताईत दुसरे कोण नव्हते हे मला बी माहित होतं. त्यामुळे काय बोलू शकलो नाही. मी गडकरी साहेबाकडे तक्रार केलतो. गडकरी साहेबावर एक आमदार होते, त्यांनी जाऊन मालकाला सांगितलं, हा मालक ते तुमचा कार्यकर्ता आडवं तिडवं बोललाय तुमच्या विरोधात. मालकाबरोबर दोस्ती झाली, मालक दोस्ती करत होता असं का नाही. यावेळी फार पेटलंय, ते आग लावणारे लोक जास्त झाले, आग लावणारे लोक जास्त झाले, त्यामुळे पेटलंय. त्यावेळी त्यांनी सांगितले असंच गडकरी साहेबाला. नाही मालक, मी कशाला बोलतो. अरे अण्णा, पण ज्या वेळेस 2017ला जेव्हा निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये भाजपा पूर्णपणे ताकदीनिशी आला समोर, सत्ता तुमच्या हातात आली, पक्षनेता पदही तुम्हाला मिळालं, काय वाटलं अण्णा की बाबा देशात, राज्यात, महापालिकेत आपली सत्ता आहे, आता आपण काहीतरी वेगळं करावं असं शहरासाठी काय विजन? कारण तुम्ही सत्तेवर येताना सोलापूरकरांना आश्वासित केलं होतं की आम्ही रोज पाणी देऊ, आम्ही तुम्हाला टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये काहीतरी हे करू, आणि तुमचा एक प्रयत्न काय होता की बाबा
रेडी रेकनर प्रमाणे प्रत्येक गाळेधारकाला आपण गाळे देखील नावे करून देऊ, हे मध्यस्थी असणारे लोक देखील आपण बाजूला काढू. काय असं सगळं विजन तुमचं सगळंच बॅकफुटवर गेलं, काय भानगड काय? सर्व विजन खरं तर 5 वर्षात आम्ही केलं पाहिजे होतं, करू शकलो नाही. पहिला प्रश्न आहे त्याच्यात 2 देशमुखाचे गटबाजी राजकारण. खरंच आहे का उगीच माध्यमाला दाखवायचं? माध्यमाला दाखवायचे नाही, खरंच आहे. खरंच राजकारण त्या 2 देशमुखांचं. मी बघितलेला अनुभव, कारण मी बघितलो. आम्ही गेलतो त्यावेळी माझ्याबरोबर होते कैलासवासी महेश अण्णा कोटे, मी. मालकाने मला औरंगाबादवरून फोन केले, दानवे साहेब आणि फडणवीस साहेब वाट बघालेत, तो त्यांना घेऊन त्यांना भाजपमध्ये घ्यायचा आहे. कुणाला घ्यायचंय? आपल्या महेश अण्णाला. हा. महेश अण्णाला अनेक वेळा मी भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर मालकामुळे दिलेलो होतो. माझा काय संबंध, मी नगरसेवक. मालकांची इच्छा होती की महेश कोटेंनी भाजपात यावं? भाजपात यावं मालकाची इच्छा होती. अरे वा. उत्तर मध्ये नाही, मध्यमध्ये यावं, मध्यसाठी. व गैरसमज होऊ नये पुन्हा. हा. यावं असं इच्छा होती मालक आमचं भाऊजी व्यवस्थित राहावं, आम्ही बी प्रयत्न करत होतो. मालकाचं येडं झालं आम्ही तोपर्यंत. सारखा भांडण करणार, इलेक्शन मध्ये पुन्हा येडच होणार असं होतं. त्यांनी काय करणी करतं का भानामती करतात ते देव जाणे, ते माहित नाही बाबा. मग ते गेला औरंगाबादला, यांना भेटला. फडणवीस साहेब म्हणले काय हरकत नाही, आम्ही यन्नमताईला महापौर करू. शब्द दिले. पहिला महापौर होतं, नंतर आमदारकी होतं. शब्द दिल्यानंतर आलो आम्ही, बघितलं त्यावेळी काय महेश अण्णाला आमदार करू शकत नव्हते आणि यन्नमताईचं नाव आपोआपच मागे टाकले. आमचे मंत्री संभाजी साहेब निलंगेकर साहेब आलते त्यावेळी. चालुक्य मॅडम एक होते सरचिटणीस, काय अध्यक्ष होते, युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. निंबरी सर्व्हिस शहर अध्यक्ष होते. त्यांचं थोडं पारडं जड झालं. त्यांच्याबरोबर सुभाष देशमुख होते. ते पारडं जड झाल्यामुळं ते यांना मग आपल्या अक्काला मिळालं नाही, बनशेट्टी अक्काला मिळालं. आम्ही नाराज झालो. आम्ही शिवानंद पाटलाच्या घरी आंदोलन केलं. शिवानंद पाटलाच्या घरी आंदोलन? शिवानंद पाटलाच्या घरी जाऊन बसलो आम्ही सर्वजण, नगरसेवक. म्हणजे अतृप्त झालेले किंवा नाराज सर्व आम्ही नगरसेवक, आमच्या मालकाच्या गटाचे. बसला, तिथं जेवण पिवण केलं. तिथं लोक भेटायला आले, समजावून सांगितले. आता ते पद गेलेलेच होतं, डिगलं झालं. इकडे महेश अण्णा नाराज झाला, तिकडे यन्नमताई बी थोडा नाराज झाली. सर्वजण मिळून मतदान केलं. मतदानामध्ये आमचे नेते मंडळी, मी का फार मोठं नाही, त्यावेळी आमचे नेते मंडळी सांगितले की तेवढंच करायचं, निघून जायचं. तेवढं केलं, आम्ही निघून गेलो. ते फूट दिसून आलं. अनेक लोक फूट पाडलेलं एका ठिकाणी यावं आणि शहराचा विकास करावा. शहराचा विकास करता करता स्वविकास बी व्हावा असं अनेक लोक बोलले होते. परंतु बोलल्यानंतर त्या ऐकायच्या मनस्थितीत आमचे जे मालकाच्या गटाचे लोक, आम्ही जे होता, आमचा मालक होता देशमुख विजयकुमार, त्यांनी का ते जमू दिलं नाही. ते तिकडं हे इकडं, त्यामध्ये शहराचं वाठोळ व्हायला लागलंय हे असं आम्हाला बी वाटलं नाही, त्या 2 आमदारांना बी वाटलं नाही, ते कुणाला बी वाटलं नाही. फक्त निंबरी सराला वाटत होतं एकत्र यावे लोक. ह्याच दरम्यान तुमचं एक शिष्टमंडळ, तुम्ही फडणवीसला भेटायला गेलो, तिथं तक्रार झाली. फडणवीस म्हणाले की बाबा शहराच्या विकासावर भाष्य करा, शहराच्या विकासावर माझ्याशी वाद घाला, निधी घेऊन जावा, पाहिजे तितका निधी देतो मी, हे वाद मिटवा. हे खरं आहे? खोटं आहे. असं झालं नाही? मग काय झालं त्या बैठकीत? कुठंच काही झालेलं नाही. कुठलंही राष्ट्रीय नेता, प्रदेश नेता हे की भाजपाच्या शहर अध्यक्षाला, पदाधिकाऱ्याला, इथल्या महापालिकेचं महापौरला, सभागार नेत्याला किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमनला कोण बोलवलं नाही, मिटवायचं प्रयत्न केलं नाही, काय ते कळालं नाही. कारण त्यांच्या डोक्यात जर मिटवायचं असेल तर आमचं शळोग्य पळो झालं असतं, आम्ही सर्व एका ठिकाणी आला असतो. का असं झालं? कसं गटबाजी राजकारण कुठून चालू आहे ते मला माहित नाही.
आता मी लय लहान आहे, मी बोलणं योग्य नाही. वर राष्ट्रीय लेवलवरनं बी गटबाजी चाललंय, तुम्हाला माहित आहे. या राज्याच्या लेवलला बघितलं किती तर गटबाजी आताच नाही, पूर्वीपासूनच आहे. अनेक वर्षापासून काम करणारे किती तर नेते आहेत, ते अजून आमदार झालेले नाहीत विधान परिषद वगैरे. पण अलीकडे काय झालंय, भाजप दोनच खासदार होते, हम दो हमारे दो म्हणत होते. त्यावेळी भाजप पक्ष एकनिष्ठ एक कार्यकर्ता होता. आता एक 10 वर्षात बघायला लाव, मी काँग्रेसचा, मी येतो म्हणलो, लगे मला तिकीट. ते हर्षवर्धन पाटील मंत्री, तिथं सत्ता गेला, इकडे आला की मंत्री. विखे पाटील सहकार्य मंत्री. अरे काय चाललंय, काय किती मंत्री आपले भाजपचे आहेत. पडलं हरकत नाही, मी म्हणलो भाजपचे लोक राहू दे. आजही कुठं तर गद्दारी केल्याना, कुठं तर ते भाजपच्या विरोधात बंडखोरी केलेल्या लोकांना तिकीट देऊ नका. सच्चा कार्यकर्त्याला तिकीट द्या. सच्चा पाहिजे आणि प्रामाणिक पाहिजे त्या गोष्टी. प्रामाणिक, सच्चा म्हणजे प्रामाणिक असणारच की. इथं तसं नाही. इथं तुम्ही आम्हाला पाडायचा प्रयत्न केला, आम्ही बी तुम्हाला पाडायचा प्रयत्न करणारच की हो. मग तिथं सच्चा लुच्चा कसं येत आहे. आमचं इथल्या लोकांचं व्यक्ती विरोधात लोक आहेत, पक्षाच्या विरोधात लोक नाही. आज पक्षाचं जे काही निवडून आले असतील, तुम्हाला असं म्हणायचं का की बाबा भाजपा ही आता काँग्रेसमय राष्ट्रवादीमय झाली आहे? झालं. ज्या आमच्या फडणवीस साहेबांनी आणि मोदी साहेबांनी सांगताय की 70,000 रुपये का घोटाळा आहे, माझ्याकडे ट्रक भर पुरावे आहेत. मी हे सर्व सांगितलं की मला पुन्हा म्हणते तुला आता भाजपचं तिकीट मिळत नाही. नाही मिळालं तर नाही मिळालं, कुठलं भाजपचं तिकीट आणि काँग्रेसचं राष्ट्रवादीचं काय करायचं, जे आहे ते बोलायचं. ज्या राष्ट्रवादीचं अजित पवारनं भ्रष्टाचार केलेल्या माणसाला तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून पाठपट शपथ घेता आणि पुन्हा पुन्हा त्यांच्याशी युती करता. अरे कुठे गेले तुमचे ट्रकवर पुरावे, कुठे गेले तुमचे 70,000 का घोटाळा आमच्या मोदी साहेबांकडे असलेले. का हो, तुम्हाला सच्चा कार्यकर्ता दिसत नाही? तुम्हाला दिसत नाही आमचा अडवाणी साहेब, तुम्हाला दिसत नाही? इतर अजून एक आता सध्या फिरतं बघा संघाचे आहेत, लय चांगलं कार्यकर्ते आहेत. संघाचं आमचं कर्जतकर आहे, संघाचं आमचं रघुनाथ कुलकर्णी आहे, संघाचं आमचं भुसारे आहे, संघाचं आमचं मकरंद देशपांडे आहे. संघाचे आमच्या सोलापूरच्या लोकांचे नाव माहित आहेत. तसं संघाचे राज्यातले देशातले लोक संघ आणि भाजपमुळं माती करून घेतलेत, संघामधनं भाजपमध्ये आलेत, त्यांचं जीवन अर्पण केलेत आपल्या पक्षासाठी. काय ते लोक दिसत ते तुम्हाला? कुठलं तर आला याला विधान परिषद, अरे विधान केंद्रात तुम्ही ते अशोक चव्हाणला घेता, त्याच्या मुलीला पुन्हा तिकीट देता का? आमचं भाजपचं निवडून आलं नसतं आमदार खासदार. एवढी पक्षाची बाजू मांडताय ना, खरंच मला म्हणजे आश्चर्य वाटतंय की बाबा तुम्ही फक्त नेतृत्वाच्या भाषणांनी भारावून गेलेले माणसं. मला वाटत नाही की इतका असं तुम्ही काहीतरी वाचला असाल. श्यामा प्रकाश मुखर्जी असतील, गोलवलकर असतील, हेडगेवार असतील, असं वाचन तर कधी नाव ऐकलं. भागवतजी वगैरे सर्व आमचे जुने लोक सांगत होते संघाचे आणि म्हणजे भाषणातूनच ऐकले. हो, भाषणात. म्हणजे एवढं प्रभावित, पण एवढं सगळं प्रभावित झालेला हा सुरेश पाटील कधी संघामध्ये गेला का? नाही, संघ मला कसं तर माहित आहे का, मी तेव्हा लहानपणी मला वाटत नाही मी संघ वगैरे त्यावेळी होतं का नव्हतं का मला माहित नाही, पण त्यावेळी कमी प्रमाणात असेल. पण मला त्यावेळी काय ऐकू आलं नाही तू संघात ये संघात जा असं कोण म्हणले नाहीत. मी हिंदुत्ववादी होतो लहानपणापासून, जातीवाद होतो. मुसलमानचे दोस्त बी तसं होत असलं तर बी मी जातीवाद लहानपणापासूनच. त्यामुळे जातीचं समीकरण करूनच मी यामध्ये उतरलो भाजपमध्ये. नाही, पण संघाचं संचलन कधी बघितलंय का, की संघाच्या संचलनाचं कधी स्वागत? हो, मला वल्ल्याळ साहेबांनी 2 वेळा संघाच्या संचलनामध्ये हाफ चड्डी घालून एकदा घेऊन गेलते. कुठे घेऊन? प्रसंग सांगा ना. असावा हायस्कूल मध्ये. काय झालं, कसं झालं, तुम्ही हाफ चड्डी घालताना तुमची मानसिकता काय होती? का मानसिकता म्हणजे वल्ल्याळ साहेबांनी जे सांगत होते ते ऐकत होतो बाबा. ज्यावेळी भागवतजीवर शिवस्मारक म्हणजे दगडफेक झालं बघा, दगडफेक नाही म्हणजे चप्पल मारले, त्यावेळी तुम्ही माझा व्हिडिओ काढा. मी त्यावेळी रॅश होतो. त्या सिद्धाराम मेत्रे साहेबांच्या घरावर, गृह राज्यमंत्री होते, त्यांच्या घरावर एकमेव सुरेश पाटील नगरसेवक भाजपचा
हा, आंदोलन केलं असेल तर सुरेश पाटीलनं. हा, त्यावेळी आरवाज शब्दात मी आमच्या सिद्धाराम मित्राच्या घरावर दगडफेक करतो किंवा आरवाज शब्दात बोललो, ते त्यावेळेच का सांगायला मी. ते हा, प्रेम होतं माझं. हा. आता बी प्रेम आहे, पण इथं राहिले नाही हो प्रेम सध्या. स्थानिक लेवलला, जसं की स्थानिक लेवलचे जे काही आमचे आमदार मंत्री संत्री झाले, ते एकनिष्ठ भाजप आहे असं मला वाटलं नाही बा. नाही आहेत? सांगावं त्यांनी स्वतः, बसावं माझ्या समोर. म्हणजे तुम्ही कधी इलेक्शनला उभारलं नाही का? शरद पवार बरोबर उभारल्यावर संपला विषय. तुम्ही उस्मानाबाद काय केला, धाराशिवला तुम्ही तुळजापूरला काय केला? आम्ही खतरनाक दिसतो, आम्ही कट्टर कार्यकर्ते. आम्ही आमने सामने केला, याच वेळी आम्ही व्यक्तिविरोध म्हणून भाजपच्या विरोधात केला. एकदा केला, एकदा मुलांना केलंय तर तुम्ही माफ, तुम्हाला तिकीट पिकीटचा आशा नाही आम्हाला. एकदा माफ करून तुम्ही पक्षात काम करत असेल तर घ्या, नाहीतर चला. आमचं तयार आहे, आम्ही आमचा घोडा कुठं बी. आम्हाला वाटलं ना, आम्ही लहानपणापासून पक्षाच करतो. नाही वाटलं, पण त्याच्या आईला 10 पक्ष सोडून इकडे तिकडे जाणारे आमचा बाप नाही, आमचा अवलाद नाही, आम्ही पण नाही. पण एकदा याला व्यक्तीला मला धडा शिकवायचा असेल तर ना इलाजाला काहीतरी केलं पाहिजे. यांनी पडेपर्यंत, मी मरेपर्यंत, याला पाडेपर्यंत मी असंच राहणार. काय इतकं इरीला पेटला? त्यांनी हिरेला पेटलंय ना. तुम्हाला आमच्या प्रभागात काम करत असताना, आम्ही गेल्या 25 वर्षापासून नगरसेवक आहे. तुम्हाला वाटत नाही सुरेश पाटीलला घेऊन इथं वार्डात फिरावं, प्रभागात यावं, निधी द्यावं? तू कुणाला तर चमचेगिरी हुजरेगिरी करणाऱ्यांना घेऊन तू कामं वाटप करून त्यांच्या हस्ते उद्घाटन करतो का? आम्ही नव्हतो, आम्ही मेल्यावर होतो. आम्ही जिवंत आहे. आम्हाला मारायचा प्रयत्न जर कोणी तुमच्यासारखे लोक केले असतील तरी देवाने आम्हाला जिवंत ठेवलंय. नाही अण्णा, देवाने तुम्हाला होडी मोठी संधी दिली आहे. खरंच तुम्ही लकी आहात. कुठंतरी चांगलं कर्म आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात, त्याच्यातून बाहेर आलात. इथपर्यंत आजपर्यंत समोरच्याला चॅलेंजिंग भाषा करतायत. पण हेच अण्णा मला 10 वेळा म्हटले की माझा खूप जीव होता त्या माणसावर. ही परशी तुम्ही काय म्हटले मला घरामध्ये, हो ही परशी त्यांनी घातली, हीच घाल परशी म्हणून त्यांनी सांगितलं. हो हो, एवढा जीव असणार आहे. पण त्याला कुठं तरी मला का बोलवायचं बंद केला? काय मला कमीपणाचा प्रयत्न केला कमी करायचं का? बाबा मला तू माझ्या घरी यायचं बंद केला. मी आता आजारी पडलेला आहे, तू सारखा रोज येणारा माणूस, तुला कोण काय शिकवले का? कोण येऊ नको म्हणले का? तू माझ्याशी बोलला का? तू माझ्या नावावर काय काय केला मी ते विचारतो म्हणून तू घाबरला का? मला बी येऊन लोक सांगतात ना, मालक तुम्ही सभागृहात असताना अनेक उद्योगधंदा केलाय, पण मी म्हणलं नाही कधी. पण मला असं डाऊट वाटायला ना, बहुतेक मालकाने काय केलंय. अनेक लोक सांगतात की तुम्ही बाहेर सेवा देतो म्हणून किरण देशमुखनं तुम्हाला सांगितलंय मालकाला, तू सुरेश अण्णाच्या घरी गेलं तर मी घर सोडून जाईन पुण्याला, मी तर राहणार नाही. अरे तुला मुलगा म्हणजे फक्त त्या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे सारखं आहे का? आम्ही बी तुझ्या मागे राज ठाकरे सारखं उभारलेलो होतो. तू बी आम्हाला प्रेम करायचंच ना. आम्ही चुकत असेल मुलं तर बापाचं काम आहे मुलाला सांभाळून घ्यायचं. बापच नालायक निघाल्यावर मग मुलगा काय करणार? वाईट वाटतं का म्हणलं? वाईट आम्हाला बी वाटतंय, त्याला वाटतं का नाही मला माहित नाही बाबा. जीवापाड एवढे वयाची 15-20 वर्ष त्या माणसाबरोबर. 15-20 वर्ष, किती वर्ष घातली? 25 ते 30 वर्ष. 30 वर्ष एवढा जीवाभावाचा माणूस आज आपल्यापासून थोडा लांब म्हटल्यावर जरा आहे ना. आता कसं आहे, काही लोक शिकवतात, काही मुलगा शिकवत, काय अजून येऊन तेल ओतणारे असतात माझ्या विरोधातले, माझे मित्रमंडळी असतात, माझे पाहुणे रावळे असतात, माझे भाऊ लोक असतात, कुणी असू शकतात त्यात. पण त्याला त्यांनी बळी पडतात ना बिचारे. त्या बळीला पडूनच त्यांनी दूरदराष्ट्र झालेत मुलाच्या पायी. म्हणजे भरल्या दरबारामध्ये अंध आहे. अंधच आहे, त्यांना दिशेने ना. त्या अंध आता उघड पडलं असतं ते. आता ईव्हीएम मशीन घोटाळा, पैसे, आमच्या मालकाने सांगावं आम्हाला, भाऊजीनं, आम्ही असताना तू किती खर्च केला आणि आता किती खर्च केला. आता आम्ही खर्च केल्यामध्ये आम्ही ते आमच्याकडेच होते पैसे. तू आता काय काय खर्च केला आणि किती गेले तुला तू सांगू नको. तुझ्या जीवाला तर माहित असतंय. तू त्याच्यावर तर अभ्यास कर, कोण कसं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आम्ही असताना जीवाभावानी करत होतो, माणसं जोडत होतो, आता असताना पैशानी सगळ्या गोष्टी होत आहेत असंच?
आता तसं चाललंय पैशाने आणि याच्यानंच राजकारण चालू आहे. ईव्हीएम मशीन घोटाळ्यानं, पैशानं, खरेदी विक्रीनं. ईव्हीएम आहे घोटाळा? ईव्हीएम आहे म्हणून तर झालंय. बघा मोदी साहेब आपले खरं तर आमचं देशाचे नेते, जगातले नेते आहेत. आमचे मोदी साहेब टायमाला आम्ही विरोध नव्हता. आम्ही मोदी साहेब आमचे 400 पार झालंच पाहिजे होतं. 2014ला किती आलते खासदार, थोडा त्याचा अभ्यास करा. 2014ला काय कमी झाले किंवा वाढले त्याचा अभ्यास करा. 303 पार असलेलं भारतीय जनता पार्टी, 303 303 घातला तो आम्ही गोळ्या. पार असलेलं आमचं भाजप पक्ष खाव 2000 आता याला कमी झालं 24ला. आम्ही राम मंदिर बांधलो, आम्ही समान नागरिक कायदा केला, आम्ही लव जिहाद तोडायचा प्रयत्न करला, आम्ही वक्फ बोर्डाचं जे काही जागा बळकवले त्याचं हे केलं, आम्ही हिंदूच्या प्रश्नावर काश्मीर पासून त्या पाकिस्तान पर्यंत हल्ला करायला लागलो. मग आमची सीट वाढे नाहीत 250च्या आत का? उद्या भविष्यामध्ये महानगरपालिका आहे त्यांना. नाही, महानगरपालिका हे व्यक्तीवर असतंय. आता तुम्ही जर काम करत असेल त्या एरियात चांगलं, तर तेव्हा पक्षपेक्षा बघत नाहीत. व्यक्ती वर कसं 90% म्हणजे तुम्हाला मोदी असं आणि भाजप. म्हणायचंय- तुम्हाला असं म्हणायचं आहे की आज ही सुरेश पाटील त्या प्रभागामध्ये जिवंत आहे आणि तग धरून आहे. जिवंत पूर्वी पण आहे, जेव्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना. आता भाजपचा बालेकिल्ला आपण सर्वजण मिळून तयार केलाय कार्यकर्ते. आता बी आहे. आता कार्यकर्ते कट्टर बीजेपी झालेले काही लोकांना समजावून सांगायला लागेल बाबा काय, कोण कसं आहे, कोण कसं काम करतंय, कोण किती काम केलंय, तुमच्या घरापर्यंत किती. तुम्हीच विचार करा. पात्रे साहेबांनी विचार केलं पाहिजे की बा सुरेश पाटलांनी किती वेळा आमच्या घराकडं, आमच्या आई वडिलाकडं, माझ्याकडं येऊन काम केलेलं आहे. आणि दुसऱ्यांचं बी काढावं इतिहास. आता निवडणुका जवळ आले म्हणून त्यांनी याले बसालेत कुठं तर. बरोबर आहे. असं न करता पूर्वीचा इतिहास काढा ना. बर, मी पूर्वीच्या इतिहासावरच एक अनुसरून प्रश्न विचारतो की बाबा पूर्वी भाजपा पूर्वीची सांगत असताना असं भारावून सांगत होतो तुम्ही. आताची भाजपा आणि पूर्वीची भाजपा किती फरक आहे? नाही, पूर्वीची भाजप कसं आहे, विचारधारेवर होती, विचारधारेवर फार होती, सक्षम शिस्त, नेतृत्व, संघ शिस्त, 100% भाजप. आता राहिलं नाही हो. कुठलेही काँग्रेसवाले आले, ते आमदारवालेत, कुठलेही राष्ट्रवादी आलेत, मंत्रीवालेत, कोण बी आलं, कसं बी चालू आहे. मग जे पक्ष आमचं शिस्त होतं, ना खाऊंगा ना खाणे देऊंगा, हे जे आलेले आहेत ते असं आहेत का? आजची हे अजित पवार खात नाही पित नाही का? सोलापूरचं दुर्दैव आमचं आजपर्यंत मला दिसा लागलाय ते चंद्रकांत पाटील आणि मालकाशिवाय कोण भाजप नव्हते दिसतंय. म्हणजे भाजपचं पालकमंत्री बाहेरून आलेले पक्षातनं ते लोक, म्हणजे इथं असलेले काँग्रेस राष्ट्रवादीवाले खुश आहेत हो. सोलापूर शहराच्या विकासासाठी पुन्हा एकदा भाऊजीला संधी मिळाली पाहिजे, भाऊजीकडे ते पद आलं पाहिजे. कसं आहे, भाऊजीकडे आलं पाहिजे, भाऊजीत बी सुधारणा झालं पाहिजे. काय अपेक्षित आहे सांगा जरा. भाऊजीनं कट्टर भाजप म्हणून राहावं, शिस्तबद्ध भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनाच त्यांनी किंमत द्यावं. कुठलं तर आपल्याकडे आलंय त्याला घ्यायचं आणि त्याला घेऊन जायचं. जे आहेत मक्तेदार वगैरे काम करणारे पोरं, त्यांना पक्षातनं वाढ करावं, वाढवावं, त्यांनी मोठं करावं. देशमुख मालकांनी मोठं झालं तर मी काय, माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते, हे बाबा आमच्या मालकाला पालकमंत्री कर. कुठला आणलं? हे काँग्रेसवादी, राष्ट्रवादीवादी, शिवसेनावादी साले हे प्रवेश केलेत आणि उद्या पुन्हा घाण करणार आहेत. हे आमचं घाण झाला असेल तर चांगलं झालेलं आहे, ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही असं सांगू शकता ठासून. मी यायला तयार की मालकाला पालकमंत्री करा म्हणून, पण मालकाचं मध्ये सुधारणा झालं पाहिजे. अपेक्षा आहे. आणि जर का उद्या सुधारणा झाली तर? अपेक्षा म्हणजे काय, मला काही पत्रकार विचारले तुमच्यासारखे आज कसं विचारते तसं. खरं तू आता काम करायला म्हणले, आज मी सांगू नये खरं, महेश अण्णाचं काम करायला, त्याला काय नाही म्हणलं तू भाजपचा आहे, महेश अण्णाचं काम. मी म्हणलो व्यक्ती विरोध आहे माझं. तुझं व्यक्ती विरोध आहे खरं आहे. तुला व्यक्ती म्हणून महेश कोठे आवडतं का मालक आवडत आहे? त्या पत्रकारांनी त्याच्या देवा शपथ घेऊन सांगावं, मी तिथं सांगितलेलं आहे मला मालक आवडत आहे. पण लोकांना मला सांगत होतं मालक नालायक आहे म्हणून. नाही, त्यांनी तसला आहे म्हणून ते वाटलं.
पण मनापासून बघितलं तर भाऊजी. महेश अण्णापेक्षा चांगलं वाटत होतं. भाऊजी आपला गोड आहे. महेश अण्णापेक्षा. हा, मग त्याच्यापेक्षा चांगलं जर कोण असतील हा, तर ते मालक चांगला म्हणलंच नसतोच मी. हा, हा. आज त्या ठिकाणी देवेंद्र कोटे असलं तर हे देवेंद्र कोटे भारी म्हणलं असतं मी. पक्षाने ही सच्चा कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे जेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा तेव्हा तुम्हाला संधी दिली, पक्षाने भरभरून दिलं. आज पक्षापासून लांब जाताना थोडं वाईट वाटतंय. कसं आहे, पक्षातून लांब जायचं कारण काय? ज्या सभागृह नेता असताना चुकून जर लग्न झालं असेल नवीन दाम्पत्याचं, 9 महिने 10 दिवसानंतर लेकरं होते. मला तर 9 महिन्यातच संपवायचा प्रयत्न केले. का मी एवढं काय मोठं चूक केलतो की मला 9 महिन्याच्या आतच तुम्ही मला संपवायचा प्रयत्न केला. माझा अडचण ते आहे, मला कोण दलित, मुस्लिम किंवा आपले इतर जाती जमातीचे लोक किंवा माझे विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा BRS हे लोक मला विष घालू शकत नाही, विष पाजू शकत नाही. का हो तुम्ही एवढं जण माझ्या पाठीशी असताना कृष्णासारखं, श्रीकृष्णासारखं का हो मला विष घातले लोक? कोण घातले विष? त्याची तपासणी करता आली नाही. तुम्ही पालकमंत्री होता, माझा भाऊजी पालकमंत्री होता, मला विष त्यावेळी टाकले. फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. का हो मुख्यमंत्री भाजपचा सुरेश पाटील नगरसेवकाला विष घातलंय? त्या विषाचं चौकशी करा वाटलं नाही. अहो मला मी चुकलो असेल, मी घेतलं असेल महापौराचं नाव, मी घेतलं असेल अध्यक्षाचं नाव, मी घेतलं असेल भाजप लोकांचं नाव. का हो तुम्हाला वाटलं नाही हे सुरेश पाटलांनी जे नाव घेतलंय ते चुकीचं आहे? पण ज्याने कोणी विष घातला असेल त्याला सोडू नये, त्याला संपवावं. आपलं पक्षाचा जुना 25 वर्षाचा कार्यकर्ता जो स्टँडिंग कमिटी चेअरमन होता, 3 वेळा विरोधी पक्ष नेता होता, एकदा सभागृह नेता होता, याचं चौकशी केलं नाही म्हणजे तुम्ही कोणतरी विष घातला का मला? इथल्या सोलापुरातले जे लोकप्रतिनिधी मला विष घातले का? किंवा त्या लोकप्रतिनिधींनी कोणाला तर माझ्याबरोबर फिरणारे आमचे हे पोरं आहेत त्यांना विष आणून दिलाय का? त्याने ते पैशाच्या लालचीमुळे किंवा मला संपवायच्या प्रयत्नामुळे मी संपलं पाहिजे आणि ह्याने नगरसेवक झालं पाहिजे असं काय तुमच्या डोक्यात आहे का? अरे मला स्पष्ट सांगा, अरे तू उभार नको इलेक्शनला, आम्हाला उभा कर, तुझ्या मित्राला उभा कर, तुझ्या भावाला उभा कर. अण्णा तू आमदार तिकीट मागू नको रे, मी तुझ्या पाठीशी आहे, मी सहकार्याने स्वीकारला असतो. पण तुम्ही मला मारायचा प्रयत्न केला यार. मी काय चुकलो? ती 25 वर्षात काय चुकलो मला सांगा. मी तुमच्या पाठीशी आहे, मी भारतीय जनता पार्टीशी आहे. मला लोक सांगायला सुरू केलंय, अण्णा यांनीच तुला विष घातले, तू यांचं नाव घे ना. तरी मी कधी आयुष्यात नाव घेतलं नाही. तुम्हाला म्हणणं आत्ता म्हणलं, घरी आल्यावर मी सांगितलं हे परशी आमचे मालकाचे आहेत. ऐके मालकाचे उपकार माझ्यावर भरपूर. का हो मालकाने माझा पालकमंत्री हो तुम्ही, या पोलीस आयुक्त आणि इथले पोलिसांच्याकडे दरार आहे तुमचं, त्या मुख्यमंत्रीला सांगू शकता हो, या सुरेश पाटलाचं चौकशी झालीच पाहिजे. त्याला कोण विष घातलंय त्याला शिक्षा झालीच पाहिजे. का सांगितलं नाही? त्यात तुमच्या कुणाचा जवळचा हात आहे का? काय त्याला तुम्ही शिक्षा करू दिली नाही? काय मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला तुम्ही बोललं नाही? म्हणजे तुम्ही मला संपवायचाच प्रयत्न केला की हो साहेब, भाऊजी जर मेवण्याला संपवायचा प्रयत्न करत असेल तर मेवणा काय करणार हो? तुम्हाला इलेक्शन मध्ये काय जिंकून यावं असं वाटणार आहे? कसं वाटणार? माझ्या जीवाला कसं वाटणार? माझ्या घर बर्बाद करायला बघितलं. मला देवानं जन्म दिलाय, त्या देवांनाच घेऊन गेलं पाहिजे. मध्यंतरी तुम्ही मला सभागृह नेता करून जर मला मारायचा प्रयत्न ज्यांनी कोणी केला असेल त्यांचं नाव मी आता घेणार नाही, मी चुकलोय. त्या देवाला एकच मागतो, मी असेपर्यंत साले ज्यांनी कोणी विष मारा आणलंय ते पॉइजन, ते काय त्याचं नाव आहे हो त्याच्या आईला, थॅलियम, ज्यांनी कोणी आणलंय त्या थॅलियम कुणाकुणाला दिलंय त्या सर्व माझ्या समोर साले. ज्या विमान दुर्घटनेनंतर मला बी वाटलंय त्यांचे मडबी मिळून आहे घाल्यांचे, त्यांचं हाड बी मिळू नये ना यांचं, असं मी बघायला पाहिजे. नाहीतर समुद्रात किंवा नद्या नाल्यामध्ये पावसामध्ये साले वाहून गेलं पाहिजे. मग माझ्या आत्म्यात चिरशांती मिळते. मला मुक्ती दे देवा, मला संपून टाक म्हणतो मी. जय महाराष्ट्र, जय मल्हार तेव्हा म्हणतो मी. खूप दाटलेल्या भावना आहेत त्यांना. इतका वर्ष सगळा प्रवास केल्यानंतर कधी विरंगुळा जोपासलाय का तुम्ही? कुठलं विरंगणा राहिलं हो? 2 पाय गेले.
यापूर्वी चालता यापूर्वी फार होतो हो. घरात लक्ष नाही देत होतो, बाहेरच लक्ष देत होतो. हा. मला सांगावं हे 25 वर्षात मी कार्य केलं नाही. अण्णा तू उभारू नको म्हणून सांगावं मी उभारणार नाही. मी कुठं तर मी उभारणार आहे, मला निवडून द्या, मला निवडून मी जर काम केलं असेल तर मला लोक निवडून देतील. मी जर काम केलं नसेल तर मला पाडतील. तुमचा पैसा, तुमचा ईव्हीएम मशीन, तुमचं काय असेल ते. आज तुम्ही ज्याला कार्यकर्ता म्हणून उभा केलं ते आज नेते म्हणून वावरताना दिसतात. कसं वाटतं कसं हो? आहे, म्हणजे तुम्हाला हेवा वाटतो का त्यांना बघितल्यावर वाईट वाटतं का अरे ह्या जो अंड्यातच आहे तोपर्यंत बाहेर पडतो? नाही तसं काय वाटत नसतं. कसं असतं, त्यांनी ज्यांनी काम करत असतं ते मोठं होत असतंय. पण ज्यांनी काम न करता आमच्या जीवावर मोठं होऊन, कसं इंडियाचा आहे, पाकिस्तानचा आहे. इंडियाला कोण नाव ठेवू नये. पाकिस्तान आमच्या हातातला बच्चा आहे. त्या बच्चानं जर मला म्हणत असेल मी आमच्या बापाला खलास करतो, अबे तुझं बाप जिवंत आहे अजून, तुझं बाप मेलेलं नाहीये. तुझं बापामुळं तुझं नाव आहे. तुझं जे काही नाव आहे ते तुझ्या बापामुळे आहे. हे लक्षात ठेवून चाललं पाहिजे. म्हणजे त्याने अजून बी नगरसेवक होऊ शकते. बापाचा आहे संदेश, त्यालाच दिलो यालाच नाही. ज्याला कुला लागतंय त्याला लागतंय. याला वाटलं हे अण्णा मलाच बोललाय कडू, तुलाच बोललो समज बाबा, हे ना त्याला वाटलं तुलाच बोललो. ज्याला वाटतंय त्याला वाटतंय. ज्याने माझ्या जीवावर मोठा झालाय, बापाच्या जीवावर, त्याला जर दिमागानं असं वाटत असेल, असं चालणार नाही. देव आहे ते. मी 25 वर्ष नगरसेवक झालो. कानाच्या जवळ असलं म्हणून असं आविर्भाव येत असेल? नाही काय नसतं तसं. आता अनेक लोक, कार्यकर्ते, मित्र, भाऊ लोक झालेत की नगरसेवक. नाही मी काय म्हणतोय, कानाच्या जवळ असल्यामुळं, तुमच्या भाऊजीच्या कानाच्या जवळ असल्यामुळं असा आविर्भाव येत असेल. पण त्यांना माहित नाही आमचा भाऊजी काय. 5 मिनिट तिकीट असताना मला दिलेलं आहे. तुला मारायचं मर मी म्हणलेलं आहे. असा बी आमचा भाऊजी आहे. तुम्हाला विसरून जाण्याचं नाही. 5 मिनिटं नाही, 3 मिनिटं कमी असताना तुम्हाला एबी फॉर्म दिला. मी साक्षीदार आहे. महेश कोटे तुम्हाला ये चल निघू आपण म्हणत होते. बी फॉर्म माझ्या आता मी शिवसेनेचा बी फॉर्म, आता बी तिन्ही पक्षाचे बी फॉर्म आमच्याकडे आहेतच आहे. असं काय नाही. पण मी ज्या पक्षातनं वाढलो, अजून ते पक्ष, मी व्यक्तीला विरोध केल्यामुळे थांबलो. त्यांनी जर म्हणलं हे तुला पक्षातनं काढलाय, तू आता यायचंच नाही, ते चल म्हणू दे. म्हणजे सुरेश पाटील असे आहेत की म्हणजे डॉन मध्ये ते डायलॉग आहे बच्चनची, जहा डॉन खडा होता वहां से लाईन सुरू. असं मी पक्षाला आव्हान करणार नाही. मी व्यक्तीला आव्हान करतो की जिथं मी उभारतो तिथं लोक माझ्या मागे उभारतो. त्या लोकांना आव्हान करतो. माझा पक्ष श्रेष्ठ आहे. माझ्या पक्षात मी मोठं झालेलं आहे. मी पक्षामुळे आज फार मोठं झालेलं आहे. ते माझे भाऊ लोक काही इष्टांमुळे भांडण करून मला संपवायचा प्रयत्न केले, मला विष घालायचा प्रयत्न केले. त्यांना माहित आहे देवाला याला संपवत नाही, याला कोडवा आहे. पण संपवलं तर लोक संपू दे, मला देव संपू दे की. लोकांना वाटलं आता तू म्हातारा झाला, बस करे, तुझा तर नाही आहे. त्यांनी काम करणारा पोरग दिसायला त्याला मतदान करतो, करावं. बिपिनला जर का पक्षाने म्हटलं की उमेदवारी बिपिनला आम्ही देतो म्हटलं तर त्याच्या नशिबाचा खेळ आहे. बर, तुम्ही ह्याच्यामध्ये उत्तर दिलात, हा विषय इथंच संपवतो. नाही, त्याचा नशिबाचा खेळ आहे ना. म्हणजे तुमची नाराजी वगैरे काय असणार नाही. पण ज्याने कुणी मला संपवायचा प्रयत्न केलाय त्याच्यावर तर माझं कायमचा राग असणारच आहे. बरं, आणखी एक प्रश्न आणला, म्हणजे की सगळं अगदी धडधाकट असताना तुम्ही खाण्याच्या बाबतीमध्ये खूप शौकीन होतो. काय आवडायचं हो खाण्याच्या मध्ये? खरं तर मी आवड निवड तुम्हाला माहित आहे, मी मांसाहारी आहे. मी शाकाहारी नाही. कुठलं तर मतदार माझ्या माता बंधू भगिनी नाराज होतील. मी लहानपणापासून माझे आजी आजोबा, माझे आई वडील मला लहानपणापासून खायचं नॉनव्हेज शिकवलेले आहेत. त्यामुळे मी नॉनव्हेजच जास्त खातो. आता बी माझे मित्र बसलेले 2 लिंगाचे आहेत. त्यांनी म्हणतात बनमाडरी अण्णा म्हणतात नाही रो सोडणा विद्यालय जाते तिथं. मला थोडं तर वाटतं रे, त्याच्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही असं म्हणत असतो. मालकाने बी मला प्रयत्न केला की मधी, सोड रे अण्णा म्हणून. जीव होता तसा? जीव होता. हे मधले चमचेगिरी उजरेगिरी करणारे लोक आले ना, आता लोकांना वाटायला कोण चमचा कोण उजरेगिरी, ते त्यांना माहित आहे. आणि त्यांनीच भोगताय भाऊ 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 करून. दुसरं कोण भोगत नाहीत का? दुसरं काय भोगत नाही, त्यांना लागतच नाही ना. ज्याला लागतं त्यांनी भोगताय. पिक्चर कधी बघितला ना? कुठलं हो? कुठलाही एखादा पिक्चर. आवडता हिरो? माझा आवडता हिरो धर्मेंद्र. शाखा लेना जानता है देना नाही. मी लहानपणापासून धर्मेंद्रच जाता. हे कुठल्या पिक्चर मधले डायलॉग आहे? शाखा लेना जानता है देना नाही. ते मला आठवत नाही, परंतु मी लहानपणापासून शाखा असं लोक म्हणत होते मला पोरं.
हा. तू शाखा जाता शाखा जाता पडू म्हणून फक्त लेना जानता है देना नाहीच. म्हणजे तो खाक्या तुम्ही शेवटपर्यंत ठेवला. हो. हा हा. गाणे वगैरे एखादा पिक्चर कुठला आठवतो काय की तुम्ही आवर्जून होय बाबा मी तो बघितला. मी ते धर्मेंद्र विनोद खन्नाचं पिक्चर बघा मेरा गाव मेरा देश. मेरा गाव मेरा देश हा ते जास्त बघितलं. जास्त बघितलं. गाणं कुठलं आवडतं तुम्हाला एकूण आतापर्यंतच्या पिक्चर मधलं आवडतं गाणं? मला आवडतं गाडीमध्ये गेल्यानंतर एखादं गाणं तरी नाही बाबा, मी लहानपणापासून मला काय सावरकर स्वयंस्तुते असं काही गाणे वगैरे ऐकायचं? नाही बाबा, कशाला खोटं सांगू. आता भाजप असल्यामुळे सावरकरचं आवडतं मला हा. कुठलं गाणं पिणे आवडलं नाही. हा. गाणे कधी आवडले नाहीत? एकच गाणं आमचं जनगण मन आदिना एक जय एक बाकीचं कुठलं गाणं पिणं नाही. महापौर व्हायला इच्छुक आहे म्हणजे महापौर होण्याची इच्छा अतृप्त आहे तुमची? अतृप्त नाही, इच्छा होती. आताही आहे. पण मालकाने मला करतो म्हणून शब्द दिले, हा. मला करायचा प्रयत्न केले, परंतु ते 2 महिला झाल्यामुळं माझा ना इलाज झाला. मला त्यांनी मी मागितलंच नाही बाबा सभागृह नेता फिभागृह नेता. हा. ते मालकाने केलेलं सभागृह नेता आहे, मला कोणी म्हणजे केलेलं काय नाही. आमदारकीवरनं तुम्ही तडजोड ही महापौर पदापर्यंत केली होती. मी निंबरी सराच्या अध्यक्षपदाच्या तडजोडीमध्ये मालकावरून मी महापौरपर्यंत गेलतो. काय झाली होती तडजोड? मालकाबरोबर बोलत नव्हतो, निंबरी सराबरोबर मी बोलत नव्हतो. त्यावेळी अध्यक्षपदासाठी त्यांनी पण इच्छुक होते, मी पण वशिला लावलो होतो. आमच्या रवी अनासपुरेना वगैरे वरच्या लोकांना, खर्चकर साहेबांना वगैरे, रवी भुसारेंना वगैरे. त्यावेळी त्यांनी बैठक होणार आहे सोलापुरात. मी सोलापूरात बैठक असताना माझ्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आलतो. मालक माझ्याशी बोलत नव्हते, मालक त्या ह्याच्यामध्ये येत नव्हते भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये. मी सांगितलं की मालकाला बोलवा. त्यावेळी मालकाला त्यांनी बोलवले. मालक आले, बसले. नाव डिक्लेअर करायच्या अगोदर 2 नावावर घेतले. मालक आज जाऊन बसले, अण्णाला बोलव म्हणले. मी बोलत नव्हतो. आता मालकाने बोलवलं म्हणजे जायचंच की आपण आज्ञाधारक पालकातला असलं पालक. गेलो बालक म्हणून तिथं गाव मालक आहे, त्यांनी सांगितले. तिथं माझं त्यांचं लागलं. त्यांच्या 4 चुका मी सांगितलं तर त्यांनी माझा एक चूक सांगितले. तुम्ही काय केला कबूल केलो, पण मला तुम्ही त्या रागाच्या भरात किंवा मी या रागाच्या भरात मला तुम्ही महापौर केलं पाहिजे. हेच म्हणले मालक, तुला मी महापौर करतो, शहराध्यक्ष मागू नको. मागितलं नाही. तडजोड झाली. हो, अशी तडजोड झाली. अशी तडजोड झाली. मालकाने शब्द दिल्यासारखं अजून काही दिवस असं झाले एकमेकाचे हे, परंतु मालकाने मला शब्द दिल्यासारखं त्यांनी महिला झाल्यामुळं मला सभागृह नेता मी मागितलं नाही, फेगितलं नाही, काय नाही. मला सभागृह नेता आणले. मला वाटलं महापौर पद हे पेक्षा माझं सभागृह पद मोठं आहे. मला लोक समजावून सांगितले मान्य करायचे, आणि मालक आणल्यावर ते नाईलाज आहे. कारण त्यांनी एक महापौर पद सुभाष देशमुखकडे गेलं असं आम्हाला त्यावेळी वाटलं. तेव्हा 2 पद संजीव कुळेल आणि मला एकाच प्रभागात एकमेकाच्या मित्रांना मिळालं, आमच्या दोघाला. त्यावेळी बरं वाटलं. 10 वर्ष सोलापूर भारतात भाजपाची सत्ता आहे. सोलापूर शहर देखील भाजपाच्या ताब्यात आहे. शहराचा विकास झालाय? थोडंफार झालंय, थोडंफार झालेलं नाहीये. आणि कुरगेडी राजकारणामुळं नाही, निधी भरपूर आलाय. स्मार्ट सिटीच्या ह्याच्यामधनं हजारो कोटी रुपये मिळालेत. आमच्या हातवाड भागातलं नगरोत्थान राज्यस्तर मधनं एकदा 212 कोटी, एकदा 287 कोटी रुपये मिळालेत. एकदा रस्ते, जेव्हा मी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो त्यावेळी डिफर पेमेंटचे रस्ते 10-12 कोटीचे यायचे. आता 10-12 कोटी नाही, 10-1200 कोट फरक आलाय. म्हणजे 25 वर्षापूर्वी जे 10-12 कोटचे ते 1200 कोटी रुपये, ते फरक आलाय. परंतु आम्ही जे काय चुकलो, जे काम खरं तर आता महानगरपालिकेचे सर्व रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, अजून 800 कोटी 1000 कोटी रुपये पाण्यासाठी लागतो म्हणतात. खरं ते प्रश्न मिटवलं पाहिजे. आम्ही इथं 25 वर्षापासून आमदार मालक आहेत, माझ्यासारखे 25 वर्षाचा नगरसेवक आहेत. अनेक नगरसेवक झाले, महापौर झाले, परंतु आम्ही पाण्यामध्ये फार मागं पडलो. पाणी आणलं पाहिजे होतं. आता परवा दिवशी आलेलं ते विभागीय आयुक्त, दुहेरी पाईपलाईन आली आहे. वितरण व्यवस्थेवर आता भाष्य होत आहे. वितरण व्यवस्था नाही आहे या ओंबाशाला माहित नाही. त्याला वाटतं 1 दिवसाआड पाणी पुरवठा देऊ शकतो, देऊ शकत नाही. इथं स्टोरेज एरिया अजून वाढले पाहिजे. इथं किती टाके आहेत? 22-25.
अजून 25 टाक्या झाल्या पाहिजे. मेन लाईन कुठं कुठं नाही तिथं मेन लाईन घातलं पाहिजे. गळती तुम्ही थांबवली सांगा, पाहिजे. गळती तर फार आहे. गळती तर थांबवली 30-40% म्हणजे हो, 50%च्या जवळ जाऊ शकते. जाऊ शकते. आणि आज तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या प्रभागात कुठं कुठं पाणी नाही. हो. माझ्या प्रभागात 1-2-3 ठिकाणी अजून लाईनच घातली नाही, 4 इंची 6 इंची वगैरे. असं सोलापुरात अनेक लाईन आहेत जिथं लाईनच नाहीत. तिथं मेन लाईन नाही, अंतर्गत लाईन नाही. तुम्ही त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. तुम्ही अभ्यास करायचं म्हणजे काय करता, लगेच टेंडर नाही काढता त्याचं सर्वेच वगैरे. टेंडर काढता, जे टेंडर पूर्वी आता अनेक वेळा झालेले आहेत, त्याचे ते डाटा तयार आहेत, त्याच्यामध्ये मिक्स करता. म्हणजे होत याबद्दल आम्ही सर्वजण खरंच मिळून त्यांच्या कौतुक आहे पाठीशी. अण्णा राव, तुम्ही चतुरात, खरंच चतुरात. किती कमी वेळामध्ये धनगरच आहे, मागासवर्गीय आहे, भटके मुक्त आहे. मग ह्याच्यामध्ये जातीचा उल्लेख कशाला? जातीचा उल्लेख मला आता तुम्ही आठवण केलं ना, मला असं आपलं मुंडे साहेबांनी आठवण केली. ते कसं असं एकाला तक्रार केल्यानंतर ना, अरे सुरेश, तू आता भटके मुक्तच उपाध्यक्ष आहे, हा, तुझं फटके दाखव. हा, मी त्यावेळी दोघं तिघाला मारलो की हा. भटक्याचं फटक्याचं, असं का नाही. आता लंगडं झालं, काय झालं, मी भटक्याचं फटकाच आहे पुन्हा. मला मगा विचारायचं होतं की विष्णुपंत कोठेचं जवळनं राजकारण बघितलंय तुम्ही? बघितलं की त्यांचे छक्के पंजे पण बघितलेत त्यांनी. म्हणजे एकूण सगळ्या राजकारणाची स्टाईल तुम्हाला माहित आहे. माहित आहे. त्याच मुशीमध्ये तयार झालेले आहेत कोठे. हे देवेंद्र दादा झाले असतील की बुवा, मला माहित नाही तेवढं ते आपले तात्याचं, कारण त्याचं वेगळं होतं हो. तात्या त्या मुशीतनं तयार झालं तर असं मला वाटत नाही. म्हणजे तात्याच्या आणि देवेंद्रच्या स्टाईल मध्ये फरक असेल का, अपेक्षा ठेवता? नाही, अपेक्षा ठेवूया, पण थोडं वेगळंच आहे देवेंद्र दादा. भाजपाचा एक ज्येष्ठ नेता म्हणून देवेंद्रला काय सल्ला द्या? देवेंद्र दादानी या ठिकाणी आता जे काही काम चालू केलंय चांगल्या पद्धतीनं, तसं भारतीय जनता पार्टीचे जुने जे लोक आहेत, जुने आणि नवीन, त्या लोकांचं समीकरण करून जे लोक चांगले आहेत, जे लोक आता इकडं तिकडं फिरून जे कानात फुकते, तसल्या लोकांपेक्षा जे काम करणारा सुरेश पाटील जर वाटत असेल बरोबर नाही, त्याला बाजूला वेचून ठेवा. त्या ज्वारीमध्ये नासक किडा असलेलं ज्वारी काढलेलं असतं की ते बाजूला ठेवायचं आणि चांगलं घेऊन वेचून त्याला पुढे घेऊन जायचं काम देवेंद्र दादा केलं तर देवेंद्र दादा भविष्यात फार मोठा माणूस होऊ शकतोय. आजच्या युवकाला काय संदेश द्याल? एक भाजपाचा ज्येष्ठ नेता, अनुभवी, सगळे चढ उतार पाहिलेला आजच्या युवकाला काय सांगाल? आजच्या युवकांनी असं हावभाव बघून वगैरे किंवा काय तर वाटप करायला किंवा पैसे द्यायला, ते द्यायला, या द्यायला लागलं ते न बघता, आपण आपलं जे कोणी काम करणारा चांगला सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता चांगला आहे, मी आज ते म्हणणार नाही, माझा अनुभव फार मोठे आहेत. म्हणून आपलं सामाजिक काम करणारा, त्यामधनं राजकारणात गेलेला समाज कार्य करणारा माणूस जो विकास करू शकतोय, त्या विकासाच्या पाठीशी राहावं. कुठल्या तर याला बळी न पडता, पैशाला किंवा त्या आमिषाला बळी न पडता, आपण सर्व युवकांना ज्यांनी चांगल्या कामाचा संधी देईल, काम देईल, ज्यांना बेरोजगारांना रोजगार मिळेल, बिडी उद्योगधंदा वगैरे, कारखाना वगैरे चालतील, किंवा सोलापूर शहराचं IT पार्क किंवा आपले लघु उद्योग आणतील, त्या नेत्याच्या पाठीशी राहावं. कुठलं पक्ष मी भाजप आहे, आता ज्यांनी कोणी काम करणारा नेता आहे त्याच्या पाठीशी आपण राहावं, असंच मी तुमच्या सर्वांचरणी प्रार्थना करतो. इतक्या अगदी मार्मिकपणे आपल्याला बोलून झाल्यानंतर सुरेश पाटील यांनी आज ही अपेक्षा व्यक्त केली की सोलापूर शहराच्या विकासासाठी आजही तितकीच इच्छाशक्तीची गरज आहे. शिवाय पक्षाने मला पुन्हा एकदा संधी दिली तर तितक्याच ताकदीनं मी देखील अतृप्त आहे, पण तृप्त होण्याच्या अपेक्षेनं मी महापौर पदासाठी सुद्धा इच्छुक आहे. असा दिलखुलास चर्चा आणि अशी दिलखुलास बातचीत आपण केला, त्यांना खूप छान वाटलं. आणि खूप दिवसानंतरची ही आपली मुलाखत तुम्ही इथे येऊन आमच्या पॉडकास्ट मधल्या प्रेक्षकांसाठी चर्चा केलात, आलात, तुमचे अनुभव शेअर केलात, त्याबद्दल धन्यवाद. मी बी आमच्या चॅनलचं सर्व टीमला आभार मानतो, कारण एवढं उशीर कुणी मुलाखत घेतलेलं नाही. पात्रे साहेबांना बघितलं की थोडं भीती वाटतंय,
कारण पात्रे साहेबांचे अनेक प्रश्न अनेक वेळा वेगवेगळे असतात, परंतु आज फार समाधान वाटलं की मी आजारी असताना एकदम चांगले व्यवस्थित जे माझ्या मनात न दुखणारे आपण सर्व उपस्थित केला, त्याबद्दल सर्व आपल्या चॅनलच्या प्रमुखांना आभार मानतो. ह्याच कारणामुळे तुम्ही टाळलं मला? टाळलो होतो.